हाय एव्हरीवन, आणि मेजर किस्साच्या ह्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अतिशय उद्धटपणे स्वागत आहे. आणि आज माझ्याबरोबर माझी ताई आहे. आज ॲक्च्युली काय झालं आहे, पुण्यात कर्फ्यू लागला आहे परत 10 दिवसाचा, त्यामुळे मी परत घरी बसलो आहे. तर घरी बसल्या बसल्या काय करावं म्हटलं तर आपण एक नवीन पॉडकास्टचा परत एक एपिसोड रेकॉर्ड करू, कारण अजून पुणं उघडायला काही दिवस आहेत अजून. म्हणजे मी स्टुडिओत जायला परत खूप बरेचसे दिवस म्हणजे काही अजून 4-5 दिवस आहेत. तर म्हटलं त्यात आपण हे सुरू केले, पॉडकास्ट टाकायला सुरुवात केली आहे, तर मग हे ब्रेक करायला नको, काय म्हणतो, कंटिन्युटी. म्हणून आता ह्या आठवड्यात काही करायला नव्हतं आणि घरीच बसलेलं होतं, म्हणून म्हटलं चला आपण ताईबरोबर गप्पा मारू. कारण माझी ताई पण खूप अशी क्रिएटिव्ह आहे. म्हणजे लोकांना माहिती नाही किंवा मी माझ्या ताईबद्दल फारसं बोलत नाही, पण माझी ताई ही खूप क्रिएटिव्ह आहे. शी इज अन इंडिपेंडंट एंटरप्रेनर. बघा, मला एंटरप्रेनर म्हणता आलं, बघा भारी आहे की नाही. तर एनिवेज, फालतू जोक्स अपार्ट, मी माझ्या बहिणीला इंट्रोड्यूस करू इच्छितो. माझ्या बहिणीचं नाव आहे नेहा पोळ. ज्या नावाने आमचा स्टुडिओ आहे, नेहा स्टुडिओज, किंवा आम्ही जे काही बिझनेसेस करतो हे सगळे माझ्या मोठ्या बहिणीच्या नावावर असतात. सो इंट्रोड्युसिंग माझी ताई नेहा पोळ. ताई, हॅलो प्लीज एव्हरीवन. इंट्रोडक्शन दे. हॅलो, मी नेहा पोळ. काय झालं? तू वर बघते ना. सॉरी, अरे नवीन आहे रे मी या क्षेत्रात. असं काय करतोस? म्हणजे जरी युट्यूब व्हिडिओ करत असले तरी सुद्धा पॉडकास्ट पहिल्यांदा करते. सो काहीतरी चुका होणारच माझ्याकडनं. बरोबर. एनिवेज, तर मला असं म्हणायचं होतं की मी नेहा पोळ, मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे. शिवाय आश्मी नावानी माझं एक स्टोअर मी आहे चालवलेलं, जे ऑनलाईन स्टोअर आहे. आणि खास मी इंडियन ज्वेलरी जी आहे, महाराष्ट्रीयन नथ, हा माझा स्पेशल त्याच्यातला एक आयटम आहे, जो एनिवे सगळीकडे भरपूर चालतो आहे. सो तुम्ही ते एक वेगळं त्याच्यातनं हटके काही करण्याचं गोष्ट होती ती मी केली आहे. अदरवाईज मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि मी त्या अनुषंगाने काम करते. मॉडेल मेकअप असेल, मीडिया मेकअप्समध्ये माझा हे जास्त अनुभव आहे. त्याच्यामुळे काही शॉर्ट फिल्म्स केलेले आहेत, काही गोष्टी सरांकडनं शिकले आहे. माझे सर सांगू इच्छिते मी सगळ्यांना की विक्रम गायकवाड सरांकडनं मी हे सगळं शिकले. तर सर तसेही खूप ग्रेट आहेत. मी काय त्या लेवलला कधीच आयुष्यात पोहोचू शकत नाही, पण मी नक्की प्रयत्न करते की मी अजून किती छान काही गोष्टी, क्रिएटिव्ह गोष्टी करू शकते किंवा त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट करू शकते, या कलरमध्ये खेळू शकते मेकअपमधल्या, किंवा अजून बेस आपला कसा चांगला होईल किंवा त्याच्यामध्ये आणि काही वेगळं ट्राय करता येईल, असं मी नेहमी प्रयत्न करत असते. आणि बाकी मेंटॉर्स आहेत ते यूट्यूब मेंटॉर्स आहेत, त्यांच्याकडनं पण खूप काही शिकायला मिळतं. जरी नुसतं पाहून शिकता येतं, कलर पॅलेट शिकता येतं की कुठल्या कलर पॅलेटमधनं काय यूज करता येतं वगैरे वगैरे. सो एवढं माझं मोठं मी इंट्रोडक्शन दिलेलं आहे. एनिवेज, सो दर्शन विचार आता काय आहे. आज मी घरी बसली आहे ना, नाही मी घरीच असते. घरी बसले म्हणजे मी घरीच असते, पण कसं होतं की आज दर्शनला काही अपरिहार्य कारणांमुळे, म्हणजे जे काय ताईशी ताईशी गप्पा. नाही, माझं खूप दिवसाचं चाललं होतं. मी तसंही तुला खूप वेळा सांगितलं की मला ऍक्च्युली आपण दोघं बसून एक एपिसोड केला पाहिजे, तर तेच आहे. आणि काही नाही, ताई खूप असे वेगवेगळे मोठमोठे विविध उपक्रम सुद्धा चालवत असते. तर ह्या लॉकडाऊनच्या काळातही ती ते चालवणार आहे, त्याबद्दल तुम्हाला नंतर माहिती मिळेलच. तर तेही आहे. आणि ऍक्च्युली आम्ही दोघं भावंड असल्यामुळे तुम्हाला काय मस्त गरमागरम किस्से वगैरे सुद्धा ऐकायला मिळतील. कारण काय, बेसिकली आम्ही दोघं भावंड आहोत. पण ताई माझ्याहून 8 वर्षांनी मोठी आहे, त्यामुळे तिला आपण असं म्हणू की मराठी टर्म्समध्ये तिने जास्ती पावसाळे पाहिलेत, असं आपण म्हणूया. सो ऑन दॅट नोट मला वाटतं आपण पुढे जाऊया की काय. म्हणजे ऍक्च्युली मला माहिती आहे ताई काय करते, पण मग व्ह्युअर्सला तू जास्ती जरा डिटेलमध्ये सांग, तू एक्झॅक्टली काय करते. म्हणजे तू आत्ता इंट्रो बरोबर ह्याच्याबरोबर सुरू केलंच की नाही का, इलेक्ट्रो कॉस्मॅटोलॉजी वगैरे वगैरे, ह्याबद्दल जरा डिटेल सांगितलं तर मग व्ह्युअर्स, म्हणजे लिसनर्स किंवा व्ह्युअर्स जे आहेत आपले, त्यांना जास्ती कळेल सुद्धा की एक्झॅक्टली काय असतं हे. ओके.
तर इलेक्ट्रो कॉस्मेटॉलॉजी केली आहे मी. ते लंडन युनिव्हर्सिटीचा कोर्स होता, तो मी केला आहे 2000 आय थिंक सो 5मध्ये और 6मध्ये. जुना झाला तो. अजून त्यानंतर खूप हे ॲडव्हान्स झालेलं आहे. मेकअप हे फील्ड जे होतं किंवा कॉस्मेटॉलॉजी हे फील्ड आहे. पार्लर हा घाणेरडा शब्द न वापरता त्याला डर्मेटॉलॉजी आणि हे शब्द आपल्याला खरं तर वापरायला पाहिजेत. बरोबर आहे. आणि त्यामध्ये 10वी झालेल्या माणसांनी शिकू नये असं मला वाटतं, की शिकू नये इन द सेन्स शिकू नये असं नाही, पण त्याला एक काहीतरी क्रायटेरिया तुम्ही दिला पाहिजे एज्युकेशनला, की सरसकट चांगल्या लोकांना सुद्धा तुम्ही पार्लरवाली म्हणता, हे मला जरासं खटकतं. सो मी ते जरा म्हणजे पार्लरवाली हे असं डेरोगेटरी टर्म असल्यासारखं झालं असं की पार्लरवाली बरं का तसं. मग ते एक पार्लर आता सॅलो वगैरे ह्या सगळ्या सर्व्हिसेस सेक्टरमध्ये तो पडतो, किंवा आता त्याचं थोडंसं वेटेज वाढलेलं आहे त्या प्रोफेशनचं. पूर्वी त्याला अगदीच तुसडं असं, मी जेव्हा करत होते तेव्हा, ही तू काय करतेस, तू प्लीज दुसरं काही करता येत नाही का आयुष्यात, तू काय कर, तू ना बँकेत म्हणजे हजाम वगैरे असल्यासारखंच बघितलं असं ट्रीट व्हायचं, केलं जायचं. म्हणजे घरातल्यांपासनं सगळ्यांची मनं जिंकून एखादा कोर्स करणं असतं ना, ते मी केलेलं आहे. कारण काय, मी कोर्स करताना सुद्धा खूपच छान असे हे माझ्यावर ताशेरे ओढले गेले होते, की तू हे करू नकोस, बावळटपणाचं लक्षण आहे हे, त्यापेक्षा तू शिक. म्हणजे शिकले आहेच मी, पण तरी सुद्धा नाही. तसं म्हणजे काय, माझी ताई अशिक्षित नाहीये, ती एमकॉम आहे. म्हणजे आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते इलेक्ट्रो कॉस्मेटॉलॉजीमध्ये, की ज्याच्यामध्ये ॲफिलिएटेड असून सुद्धा किंवा ते असून सुद्धा सांगता येत नाही, का तर त्याला ॲज अ डिग्री ते पाहत नाहीत अजून लोक. सो लोकांना समजतच नाही की तुम्ही काय केलंय. मी 6 वर्ष जी घासली आयुष्यात, ते डिप्लोमाज जे केलेले आहेत ते युनिव्हर्सिटीजचे किंवा ह्याचेच डिप्लोमाज आहेत, की तुम्ही हेअर स्पेशलायझेशन केलेलं आहे, तुम्ही कॉस्मेटिक बनवण्यासाठी काही कोर्सेस केले आहेत, तुम्ही मेनली मेकअपमध्ये जाण्यासाठी काही प्रोफेशनल कोर्सेस केलेले आहेत, जसं सिटी अँड गिल्ड्स लंडनचा जो मी कोर्स केला तसा, किंवा गव्हर्नमेंटचे जे कोर्सेस आहेत छोटे छोटे, ते सगळे म्हणजे झाडून जेवढे मला करता येतील कोर्सेस तेवढे मी सगळे केलेले आहेत. राईट. त्याच्यामध्ये नवीन टेक्निक्स रोज येत असतात, रोज नवीन इक्विपमेंट्स असतात, ते इंट्रोड्यूस होत असतात आणि रोज टेक्निक्स बदलत असतात. आणि टेक्नॉलॉजिकली पण तसं ऍडव्हान्स झालंय आता ते. खूप म्हणजे तुम्हाला एक 8-10 दिवसांनी अरे बापरे हे नवीन आलं का, मग हे पण आपल्याला शिकायला पाहिजे, असं जोपर्यंत आपल्याला ती ओढ नसते की आपण नवीन काहीतरी शिकतोय, किंवा ते पण आपल्याला अपग्रेड केलं पाहिजे, आपल्याला अपग्रेडेड राहायला पाहिजे, अप टू डेट राहायला पाहिजे, किंवा ती इन्फॉर्मेशन काय. कारण तू जेव्हा केलंस तेव्हा तू जे कोर्स केला तेव्हा त्याचे स्टँडर्ड्स किंवा त्याच्यात आलेल्या गोष्टी वेगळ्या होत्या, आणि आता त्या खूप बदलल्या किंवा त्याच्यात खूप बदल झालेले आहेत, ऍडव्हान्समेंट आलेले आहेत. त्याच्यामध्ये माझं एक स्वतःचं असं म्हणणं आहे की तुम्हाला तुमचा इंटरेस्ट कळला पाहिजे. तुम्ही जर एखादा कोर्स करत आहात, म्हणजे तो पार्लरचा का होईनात, किंवा तुम्ही प्रोफेशनल काही कोर्सेस करत असाल, तर त्याच्यामध्ये कॅटेगरीज असतात की तुम्ही कशामध्ये काय करायचंय. सो तुम्ही तुमचा इंटरेस्ट शोधायला पाहिजे, की बाबा मला फक्त स्किनमध्येच इंटरेस्ट आहे, मला फक्त हेअरमध्येच इंटरेस्ट आहे, किंवा मला मेकअपमध्येच इंटरेस्ट आहे. तर त्या गोष्टीच्या अनुषंगाने तुम्ही पुढचं एज्युकेशन घ्यावं असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. सरसकट सगळ्यांचंच सगळं आत्मसात करण्यापेक्षा जी तुमची स्पेशलायझेशन आहे त्या स्पेशलायझेशन मधनं तुम्ही काही करायला हवं. राईट. माझा स्किनचा हात चांगला आहे तर मी स्किन केलं, माझा हेअरचा हात खूप चांगला नाहीये, मी हे माहितीये मला, मी ऍडमिट करते की माझा हेअरचा हात खूप प्रोफेशनल नाहीये, पण मी प्रयत्न करते. हेअर ड्रेसिंग आणि हेअरकट्स म्हणायला गेलं तर हेअरकट मला लॉंग हेअरकटचा काही प्रॉब्लेम येत नाही, पण शॉर्ट हेअरकटला मी असं झालं होतं की मी नव्हते गेले, त्याच्यामुळे माझे सगळे शॉर्ट हेअरकट हे मिस झाले होते. आणि त्याच्यानंतर भीक मागून पण त्यांनी ते शिकवले नाहीत आणि त्याचं सर्टिफिकेट पण दिलं नाही. एनिवेज तर
या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा चुना लावणारी लोक लई आहेत, पैसे कमवणारी लोक नाही, बेसिकली चुना लावणारी लोक सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये आहेत, पण ह्याच्यामध्ये जरा स्पेसिफिकली चुना लावतात की तुम्हाला कसं आहे की तुम्हाला नोट्स दाखवतात की ह्या आमच्या नोट्स आहेत, तर आपण इम्प्रेस होतो की वा आपल्याला काय शिकायला मिळणार आहे. आणि आपण त्या नोट्सच्या म्हणजे पूर्वी असं होतं की त्याची फी पण त्या मानाने नॉमिनल होती. बरोबर आहे, कारण तेव्हा ते असं नवीन फील्ड होतं. पण आता झालंय कसं की कोणीतरी करून आलं आणि 1-2 प्रोजेक्ट केल्यानंतर ते स्वतःची डायरेक्ट अकॅडमीज काढतात ते करायला. म्हणजे त्यांना खरं तर माहिती पण नसतं की आपण कसं समोरच्याला नोट्स द्यायच्या आहेत किंवा काय रेफर करायचं आहे, ते काहीच नाही. म्हणजे लिटरली असं सांगते की मी जेव्हा पहिल्यांदा कोर्स केला तेव्हा मला अॅनाटॉमी काय असते हे माहिती पण नव्हतं. जेव्हा मी सिटी अँड गिल्ड्स लंडन केलं तेव्हा मला कळलं की अॅनाटॉमी असतं, आणि अॅनाटॉमी असल्यानंतर अॅनाटॉमीचा उपयोग कसा आपण आपल्या शरीराच्या जो काय आपण ज्या ट्रीटमेंट्स करतो किंवा मसाज आणि हे जे स्पाज आहेत किंवा थाई मसाज आहेत किंवा स्वीडिश मसाज आहेत, त्याचा उगम जिथनं झाला किंवा ती एक प्रकारची संस्कृती इकडं आली, स्पा संस्कृती जी आता खूप हाय पीकला आहे. तर ती जेव्हा आली तेव्हा अॅनाटॉमी माहिती नव्हती आणि काही गोष्टीमध्ये ते सांगतही नाहीत. आपल्याला आयब्रोज का करतात हेही माहिती नसतं. आयब्रोज करताना सुद्धा त्याला एक विशिष्ट आपण म्हणतो की गणित असतं, त्या गणितामध्येच त्या 90 डिग्रीज 40 डिग्रीज मध्ये अंतर घेऊन खरं तर करायची ही गोष्ट शिकवण्याची झाली. पण सरसकट असं होतं की अरे तुम्ही करा, मग तुम्हाला आलं तर ठीक, नाही तर मग आयब्रोज उडतात, मग उडल्या की आपण शेव्या खातो. म्हणजे मी जेव्हा म्हणजे बेसिकली ट्रायल अँड एरर आयुष्यभर ट्रायल अँड एरर. पण ते कधीच हातात देत नाहीत की तुम्ही हे शिकवतात म्हणजे काय, फक्त एक्सप्लेन करतात आणि त्यांना म्हणतात हे सगळं तुम्हीच आणायचंय, मटेरियल तुम्हीच आणायचंय, प्रॅक्टिस तुम्हीच करायचे, मॉडेल्स तुम्हीच आणायचे. अरे मग सगळंच आम्ही करायचं तर आम्ही पैसे कशाचे भरायचे? मग तुम्ही त्याच्यामध्ये स्पेसिफिकली सांगा ना की सगळं तुम्हीच करायचंय, मग तुम्ही शिकवण्याची फी आहे त्याच्यामध्ये काही पॅकेजेस करा. पण तसं असंच काहीच होत नाही, सगळं आपल्यालाच करायचं. जर एखाद्याला तुम्हाला करायचंच आहे ना, तुम्हाला ती गोष्ट आवडतेच आहे ना, तर तुम्हाला ती करावी लागेल. मग मी तुला खरं सांगते की मी जेव्हा आयब्रोज करायला शिकले, मला कोणी शिकवलं नाही आयब्रोज करायला, तर तेव्हा असं होतं की मी माझी शिकायचे, मग मी सगळ्यांना फ्रीमध्ये आयब्रोज करून आणि एक आयब्रो पेन्सिल अशी सगळ्यांना फ्रीमध्ये देऊन टाकायचे. कारण मला माहिती असायचं की काहीतरी अगदी मायनर मिस्टेक्स झालेल्या असतील किंवा काय, म्हणून मी माझ्याकडे जेव्हा माझा सेटअप केला होता 2005 साली, तेव्हा मी सगळ्यांना हे करायचं की तुम्ही फ्रीमध्ये करा, माझी प्रॅक्टिस होते आणि तुम्हाला एक पेन्सिल पण फ्री माझ्याकडनं मिळेल. असा अगदीच छोटी सुरुवात मी केली होती आणि पैसा लवकर त्याच्यामुळे पाहायला मिळाला. छोट्या याच्यामध्ये तेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा 10,000 रुपये मिळणं आणि स्वतःचा गल्ला वगैरे कमवणं हे खूप भारी गोष्ट होती. आणि म्हणून मी जरा हे करायचे की हा माझ्याकडे आहे बाबा, मी क्लायंट्स करते वगैरे, असं थोडंसं तेव्हा व्हायचं. तेव्हा पण नंतर ते ग्रोईंगली फारच हे होत गेलं, म्हणजे वेगळ्या टँजंटवर जात गेलं की बेसिकली झालं की सगळेच सगळ्यांचं दुकान काढायला लागले. हो ऍक्च्युली. आणि माझ्याकडे असं व्हायचं की माझ्या आपल्या एरियामधल्या चुकलेल्या आयब्रोज माझ्याकडे सुधारण्यासाठी यायच्या की ताई अगं असं झालंय, कुठं केलं, बापरे मागे केलंस का, बरं ठीक आहे सुधारते. असं सुधारित लोक. आणि आपल्या इथं बेसिकली प्रॉब्लेम असा आहे की लोक तितके पे करत नाही जेवढ्या ह्याच्या करता. कारण आपल्या इथं असंही म्हटलं गेलं तरी आपल्या इकडं हायजीनला काही खूप असं महत्व नाही दिलं जात. म्हणजे ज्या स्टँडर्डला ह्या गोष्टी आहेत, ज्या स्टँडर्डच्या गोष्टी मी शिकले किंवा मला मॉक एक्झाम मध्ये होत्या किंवा मला रिटन एक्झाम मध्ये होत्या, त्या गोष्टीमधली एकही गोष्ट इंडियामध्ये पाळली जात नाही. तिथं आम्हाला म्हणजे जेव्हा आम्ही एक्झामिनेशन देतो तेव्हा आम्हाला सांगतात की वॅक्स फुंकून लावायचं, विचारायचं की तुम्हाला चटका बसतोय का, आणि ह्या गोष्टी आपल्याकडे सरसकट चांगले दण चटके देतात. म्हणजे बाहेरच्या देशात असं होतं की तुम्ही एकदा जरी
त्या व्यक्तीला चटका बसला तर ती व्यक्ती तुम्हाला सू करू शकते. हा अधिकार त्या व्यक्तीला दिलेला असतो. पण ह्या स्टँडर्डने आपण कधी काही करतच नाही. बरोबर आहे. नाही, बेसिक आपल्या इथं खूप सारे स्टँडर्डच नाही आहेत. कारण आणि झालंय असं की हायजीनची तर ऐशी तैशी आहे. ते तर आहेच, पण ते कसं आहे माहितीये का, ह्या गोष्टी आपल्या इथं जेव्हा पसरतात ना तेव्हा ते खूप पटकिनी पसरतात आणि ना त्या स्किलचे प्रॅक्टिशनर खूप लोक होऊन जातात एका खूप छोट्या वेळामध्ये. बरोबर. खूप सारे प्रॅक्टिशनर्स होऊन जातात. त्यामुळं कसं असतं, एकतर तुम्हाला तुमचा काय म्हणतो हे मेंटेन करणं, क्लायंट मेंटेन करणं, त्याच्याकरता प्राइसेस कॉम्पिटिटिव्ह ठेवणं. हो. कारण काय सगळेच पार्लर काढून जातात. आपल्याकडे काय माहितीये का, एवढी लोकसंख्या आहे की डिमांड खूप आहे. बरोबर आहे. खूप आहे. त्यामुळं 1000 लोक जरी सेम गोष्ट सप्लाय करत असतील ना तरी सुद्धा क्लायंट राहतं त्यांच्याकडे. पण क्लायंट राहतं. माझं म्हणणं ते आहे की क्लायंट नेहमी राहतं, पण तुम्ही एक काहीतरी स्टँडर्ड तुमचं मेंटेन करायला पाहिजे की कुठला क्लायंट तुमच्याकडे कायम आला. अरे हो, मग मी तेच म्हणतो ना की ही कंप्लेंट क्लायंटनी केली पाहिजे ना. हो, अर्थात क्लायंटलाच काही पडले नसते. क्लायंटनीच किंवा कारण काय असतं, बऱ्याच वेळेला असं असतं की खूप लोकांकरता हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असतो. त्यामुळे त्यांना काय हायजीन आहे काय हे कळतच नसतं. ते डायरेक्ट जाऊन बसतात. कारण काय, जसं जेंट्स लोक कटिंगला जाऊन बसतात तसं ते हे असतं. पण ह्या 2 खूप वेगळ्या गोष्टी आहेत ना, हे लोकांना जरा कळत नाही पटकीने डिफर करायला. किंवा असंही खूप वेळा असतं की आयुष्यातल्या इतके वर्ष त्यांनी असलं काही ट्रीटमेंट पाहिलेच नसते आणि ते डायरेक्ट ह्या ट्रीटमेंटला येतात. कारण मग तिथे प्रॉब्लेम येतात. बट बेसिकली आता कसं होईल, आता असं झालेलं आहे म्हणजे जी मुलं आता 20 वर्षाची झाली आहेत किंवा ज्या मुली आता 20 वर्ष झाल्यात किंवा ज्या मुली ह्या साधारण 90s मध्ये वगैरे जन्माला आलेल्या, त्यांना ह्या लहानपणीपासून ह्या सर्व्हिसेस पाहायला मिळाल्या ना. हो, बरोबर. त्यामुळं आता त्यांना त्यातलं हायजीन आणि हे काय असतं हे कळाले. जसं तरी पण त्यांनी कंप्लेंट केली पाहिजे. जरी तुम्ही एका चांगल्या पार्लरमध्ये गेलात किंवा सॅलोमध्ये गेलात तरी तुम्हाला जे खटकतंय ते तुम्ही तिकडे सांगायला पाहिजे की हे मला नाही आवडलं किंवा या गोष्टी बदलायला पाहिजेत. कीट एकमेकांमध्ये मिसळायला नकोत, क्रीम्स एकमेकांमध्ये मिसळायला. हो ना, मग हे SOP हे सगळे स्टँडर्ड्स ठरवायला लागतात ना. हे स्टँडर्ड जागा असे ठरवलेलेच नसतात कोणी. नाही, माझं तुम्ही जे कराल ते स्टँडर्ड्स तसं झालं. नाही, बरोबर आहे, तुम्ही कराल ते स्टँडर्ड हे झालेलं आहे. पण तुम्ही ओनर तिथे ओनर कशाला येते? ओनर फक्त तिथे गल्ल्यावर बसायला येते. बरोबर आहे. तिथे काम करणारं कोण आहे? काम करणाऱ्या मुली आहेत तिथे ज्या शिकलेल्या आहेत किंवा आहेत. पण त्यांना तुम्ही शिकवताना तुम्ही स्किन शिकवली आहे का नीट? कुठल्या स्किनला तुम्ही काय वापरताय, किती प्रमाणात वापरताय? हो, पण तिथे काम करणारी लोक सुद्धा खरंच त्या पॅशननी काम करतायत का? त्यांना पैसे कमवायचे त्या ह्याने करतायत? नाही, त्यांची कसं होतं की मी खूप असं पाहिलंय की त्यांना खरंच दे आर नीडी पीपल्स. प्रत्येकाकडे प्रत्येकाची काही ना काहीतरी नड असते. त्यामुळे आपल्या इथे पॅशनेटली काम करणारं फार कमी असतात लोक आणि त्या ह्याच्यात असल्यामुळे आपल्याकडे एकच असतं की एकदा हे करून शिकून आपलं धंदा बिंदा सेट झाला की गल्ल्यावर बसायचं, साहेब व्हायचं, लोकांना काम करू द्यायचं. आपल्याकडे बेसिकली सगळा हा विक्रीचाच धंदा आहे. म्हणजे सर्व्हिस सेक्टरमध्ये पण सर्व्हिस कशी प्रोव्हाइड केली जाते किंवा सर्व्हिस विकली कशी जाते हेही अजून कळत नाही आपल्या इकडे लोकांना. आपल्या इथे एकच आहे, म्हणजे सगळं कस्टमर आणि दुकानदार, कस्टमर आणि शॉपकीपर ह्या हिशोबानेच चालतं सगळं. असं नाही करताय. म्हणजे असं नाही होत की तुम्ही आज ही ट्रीटमेंट चुकीची झाली त्या गोष्टीला आणि त्या लोकांनी तुम्हाला कंप्लेंट केली की ही ट्रीटमेंट मला आवडली नाही, तर तुम्ही पैसे परत देता का? नाही. तुम्ही असा कुठलाच त्याच्यामध्ये लॉ नाहीये की जर एखाद्या समोरच्या व्यक्तीने तुमची कंप्लेंट केली आहे तर तुम्ही त्याचे किमान पैसे तरी घेऊन येत. मी असं बऱ्याच वेळाला केलंय. म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीने मला सांगितलं पण नाहीये की हे मला आवडलं नाही, पण ते मला स्वतःला आवडलं नाही म्हणून मी पैसे घेतले नाहीत. अशा कित्येक मेकअप पण मी फ्री करून दिलेत की ठीक आहे रे, चालतं, काही नाही होत, हे माझं पण नवीन आहे, तुझं पण नवीन आहे, काही चुका होत असतात, आपण शिकत असतो, तर ती चूक आहे ती मला मान्य आहे म्हणून मी त्याचे पैसे घेत नाही.
आणि इव्हन मी त्यांना सांगते की काय असेल तर मला प्लीज असेल ते तुमचं काही असेल चांगला अनुभव असेल तोही शेअर करा, वाईट वाटलं असेल तेही सांगा, की मला इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप मोठा चान्स मिळतो त्याच्यामुळे. बरोबर आहे, बरोबर आहे. असं होतं. म्हणजे अगदी स्किन ट्रीटमेंट पासून लोकांना मी सांगते की आवडलं नसेल तर मला सांगा की आवडलं नाहीये, तेव्हा आपल्याला काहीतरी वेगळं शिकता येईल. म्हणजे आतापर्यंत जे क्लायंट्स आत्ता मी वर्ष झाले या सगळ्या गोष्टी सोडल्या स्लीप डिस्कमुळे. अदरवाईज या सगळे क्लायंट्स आणि या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या चालू होत्या आणि साईड बाय साईड मेकअपही चालू होता. पण पूर्ण स्विच जेव्हा झाले तेव्हा यावर्षी मी पूर्ण स्विच झाले मेकअपला, की मी आता फक्त मेकअप आणि मेकअपच करणार आणि मी या फेशियल्स आणि या सगळ्या गोष्टी ट्रीटमेंट्स आहेत त्या करणार नाही. ते क्लोज डाऊन करून टाकलं सगळं. नाही, इट्स अ बेटर डिसिजन. आणि खूपच चांगल्या टाइमवरती घेतलेला डिसिजन आहे असं म्हणू आपण. कारण आता कोरोना व्हायरसमुळे गेली 4 महिने बरीचशी पार्लर्स वगैरे सुद्धा बंद आहेत. सो म्हणजे तसं म्हटलं तर अगदी टाइमली घेतलेला डिसिजन असं पण म्हणता येईल. आणि काय माहितीये का की सगळ्या लोकांनी ना पार्लर्स किंवा ह्याच्यावरती अवलंबून राहू नये. हा माझा स्वतःचा एक पर्स्पेक्टिव्ह आहे. तुमचं स्वतःला तुम्हाला स्वतः ग्रूमिंग स्वतःच आलंच पाहिजे. तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं नाही. ठीक आहे, हेअरकट्स येत नाहीत आणि हे होत नाही, पण काही गोष्टी आता आपल्या याच्यात काय म्हणतो आपण टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की एवढ्या मशीन्स आणि या सगळ्या गोष्टी आल्यात की मला खरंच एकदा सुद्धा असं वाटत नाही की मी पार्लरमध्ये जाऊन काही करावं. मसाज मला स्वतः हेअरकट्स वगळता आपल्याला काही असं म्हणजे मसाज करायचे असतील किंवा हे करायचं असेल तर तुम्हाला एक एनर्जी पाहिजे असते. जी एनर्जी समोरची जी व्यक्ती आहे ती पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती फील होते. बरोबर आहे. अदरवाईज आपण थकून जातो. हा स्वतःचा माझा अनुभव आहे. कारण की तुम्ही समोरचा व्यक्ती जेव्हा एखाद्याला मसाज देतो तो किती पॉझिटिव्ह असतो, किती आनंदाने ती सर्व्हिस तो प्रोव्हाइड करतो. मी तेच म्हणतो ना, पॅशन शेवटी पॅशन असेल, पॅशनेट असतील ती पर्टिक्युलर गोष्ट करण्याबाबत तर मग त्याचा काहीतरी फरक पडतो. म्हणजे आतापर्यंत 2-3 दिवसाला मी हे ऐकते की अरे मी हे आज काय कुठलं फेशियल केलं, ऑक्सी केलं, हे केलं, ते केलं. अजून मोठ्या मोठ्या कंपन्या बऱ्याच नाव नाही घ्यायची त्याची तर ते केलं. असं काही नाही, मोठ्या कंपन्या म्हणजे ते काय शेवटी जो प्रोडक्ट पुरवतो त्याची चूक नाहीये. तुम्ही कसं फेशियल करता हे त्याचं सांगण्याचं काम. मला ग्लो आला नाही हा एक कॉमनली सगळ्यांचा क्वेश्चन असतो की त्याला ग्लो आला नाही. तर तो ग्लो का येत नाही, एक तर कसं आहे तुम्ही कोणाकडनं करून घेताय, तो किती आनंदाने तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, तो आपले स्ट्रोक्स व्यवस्थित देतोय का, ते टाइम जे त्यांनी 1, 2, 3, 4 ज्या स्टेप्स मध्ये दिलेलं असतं. पूर्वी तर त्या द्यायचे नाहीत किटवरती, आता त्या सगळ्याच किटवरती. आणि आता बऱ्यापैकी ते किटच लोकांना अवेलेबल झालेत, त्यामुळे बऱ्याच जणांना प्रायव्हेट ह्याच्यावरती जायची गरज नाही पडत. पार्लरमध्ये जायची, ते त्यांच्या ह्याच्या लेवलवरती ते ती ट्रीटमेंट करतात. म्हणजे ती गोष्ट होण्यासारखी आहे. पण काही कसं होतं की ही सर्व्हिस आहे ना ती पॅम्परिंग सर्व्हिस मध्ये जाते की आपल्याला स्वतःला पॅम्पर करायचं असतं का. आता आपल्याला कुठल्या तरी स्ट्रेस मधनं म्हणजे स्ट्रेस बस्ट मिळतो, स्ट्रेस असतो, स्टिग्मा असतो खूप गोष्टींचा की मी गोरीच नाही वगैरे वगैरे. आणि हे सोसायटल मुळे झालंय की म्हणजे सोसायटीतल्या लोकांनी काळं म्हणजे काय वर्ण तुमचा गहू वर्ण असणं किंवा थोडंसं काळं असणं हे इतकं काय म्हणतो अधोगतीचं लक्षण आहे वगैरे असं बसवून दिलं. ऍक्च्युली तसं नाहीये. सगळ्या स्किन चांगल्या असतात, सगळे कलर्स इक्वली ट्रीटेड असतात आणि ट्रीट करावेत माणसांनी, त्याच्यामध्ये भेदभाव. आणि आपल्याकडे ते जे श्वेत प्रेम आहे ना सगळं खूप जास्त आहे. जर गोरी असेल तरच वगैरे वगैरे. आणि हा क्रायटेरिया फक्त मॅरेजशी रिलेटेड आहे. आणि नाही, आणि ह्याच्यात काही बाबतीत माहितीये का सगळ्यांची चूक आहे त्यात की ते जे डोक्यात भरवून देणं कलरशी रिलेटेड. म्हणून आता अमेरिकेत नाही का एवढं रेसिझम होतं, रंगावरच तर होतं ना लोकांच्या. तेच ते म्हणजे कसं होतं की एखादी ट्रीटमेंट गोरी होणार ना मी, हा पहिला क्वेश्चन विचारतात. ते क्लिअर म्हणजे क्लीन स्किन आणि गोरी स्किन जे काय आहे
त्याच्यामध्ये ते तुमचं डिफरन्शिएट करू जेनेटिकली शकत स्किन नाही, गोरी आहे तर नाहीच पण होणार आहे. कसं आहे माहितीये का, तिकडच्या वरती राहणाऱ्या लोकांच्या इथे मेनली इश्यू असा असतो की तिकडं बऱ्याचशा वेळेला म्हणजे 12 महिन्यापैकी जर 8 महिने ढगाळ वातावरणच असणार आहे ना, तर तुमच्या शरीरामध्ये मेलेनिन बनणारच नाहीये एवढं. बरोबर आहे, पण त्याचं सायंटिफिकली एवढा कोणी विचार करत नाही रे. पहिल्यांदा हे करतात की मला गोरी व्हायचंय. तुम्हाला क्लिअर स्किन पाहिजे, तुम्हाला ग्लोई म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये जितकं छान पाणी किंवा ह्या सगळ्या गोष्टी किंवा ते चांगला सगळं आहे, डाएट पण नाही काय होणार आहे माहितीये का, तुम्हाला त्या गोष्टी वेदर वाईज चांगल्या पण होणार तुमच्या आहे. शरीरामध्ये हे तयार होणारच नाहीये. मेलेनिन तितकं तयार होणार आहे जास्त, कारण तुम्ही अशा एरियात राहता जिथे बरोबर आहे. सनलाईट वगैरे पासून. हो. त्याला सायंटिफिक रिझन आहे की तुम्ही जितक्या उन्हाळी किंवा जितक्या उष्ण वातावरणात राहत असता तितकं तुमच्या शरीरात मेलेनिन जास्ती बनतं. जर तुमच्या शरीरात मेलेनिन जास्ती बनलं तर तुमचं कॅन्सर पासून, तुमची बरोबर आहे. स्किन कॅन्सर होण्यापासून तुम्ही वाचता. बरोबर आहे. हा UV साधा rays ज्या युव्ही रेज ज्या असतात, असतात, ही साधी रिटॅलिएटरी रिॲक्शन असते स्किनची मेलेनिन वाढव, आणि जितकं मेलेनिन जास्त आहे तितकं तुम्ही काळे होता. बरोबर आहे. पण ह्याला ना मी तुला सांगते की तुम्ही जे स्किन प्रॉब्लेम्स आपण सांगतो की खूप ॲक्ने आहे किंवा पिंपल्स येत आहेत, या सगळ्या गोष्टीला खूप साधे घरातलंच आपण रोज चांगलं स्वच्छ खाणं, चांगला डाएट, त्याच्यानंतर घराच्या बाहेर फक्त 3 पडून गोष्टी नाही, करणं, घराच्या बाहेर सनलाईट cleansing मिळालं करणं पाहिजे, व्यवस्थित. क्लेन्झिंग करणं, सनलाईट मिळालं हा, पाहिजे. बरोबर, तुम्ही व्यवस्थित स्वच्छता आपल्या त्वचेची ठेवलीत आणि तुम्ही काय खाताय हे जर तुम्ही पाहिलं तर तुमची स्किन चांगली राहणारच आहे. हो. आणि कसं आहे ना, त्याच्यामध्ये ना पोल्युशन पण तितकंच हे हो, करतं, अगदीच आहे. पार्ट प्ले करतं. जशी शहरं मोठी होत जातात तसं तिथे हा, आता पोल्युशन पण workload वाढत जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टी, स्ट्रेस सगळं पण आहे, stress पण mounted पोल्युशन आहे. वाढतं, स्ट्रेस वाढतो. मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डिरेक्टली इफेक्ट करतात तुमच्या स्किनवर Skin वरती, वगैरे वगैरे, हो. ॲक्ने वगैरे येणं. हो, हो. म्हणजे इटिंग हॅबिट्स खराब असल्या, बाहेरचं हो. खायला खूप आवडतं, मग ॲक्ने येतो. हो, कारण काय तसं पण म्हणजे एखाद्या चांगल्या ह्याच्या म्हणजे असं म्हणता येईल की तुम्ही किती त्यात इंटू आहात त्या फील्डशी, की तुम्हाला त्याच्यासाठी कुठलंही मशीन वापरावं लागत नाही की तुमची स्किन काय आहे हे समजण्यासाठी. जो माणूस ज्याला खरंच त्या गोष्टीतलं नॉलेज आहे तो समोरचा माणूस पहिला सांगतो तुझी स्किन ड्राय आहे, ॲक्ने आहे, टी झोन आहे, वॉट एव्हर जे काय आहे ते. त्याला टिश्यू टेस्ट लागत नाही, त्याला काही लागत नाही. ते नॉलेज त्या माणसाकडे लागतं की तुम्ही कुठल्या माणसाकडे जाऊन कुठली पण आणि त्याकरता तेवढा एक्सपिरियन्स पण लागतो त्याला हे बघायचा. म्हणजे तेवढ्या काय म्हणतो तेवढे त्यांनी हेही हँडल करायला पाहिजे, केसेस हँडल केलेल्या असल्या पाहिजेत. अरे कसं होतं ना की मुळात म्हणजे येणारा माणूस हा बकरा आहे आणि त्याच्याकडनं आपल्याला पैसे मिळणार आहेत, हा सरळसोट हेतू असतो जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट समोरच्याकडे जाऊन करता. खरं सांगते, जेव्हा माझे आयुष्यात 100 क्लायंट्स कधीच नाही आहेत आणि होणार पण नाहीत. माझे जे आहेत मोजके 10, 15, 25, 30, अगदी 35, 50 पर्यंत जातील, पण ते तेवढेच आहेत आणि तेच फक्त कंटिन्यू येत राहतात आणि तेच करत राहतात ती गोष्ट. कारण काय, ज्या व्यक्तीला मी पहिल्यांदा ट्रीट करते त्या व्यक्तीला मी नंतरही तेव्हा ट्रीट केलेलं असतं. त्याच्यामुळे मी स्किन कधीच विसरत नाही, मी त्यांचा रंग कधीच विसरत नाही. आणि समोरच्या क्लायंटला पण तुझ्या कामावरती हे होतो ना, विश्वास होतो. हो, म्हणजे खूप वेळ म्हणजे नंतर काय होतं की तू नसशील तर मग ते करणार नाहीत. अगं अरे अक्षरशः 6 महिने लोक काही करत नाहीत. म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी रडवेल्या चेहऱ्यांनी लोकांना सांगितलं हो नाही मी करू शकत हे, तुम्ही दुसरीकडे स्विच ऑफ माझ्याकडे करून तुम्ही दुसरीकडे स्विच करा तुमचं जे काही करणं आहे. तर त्यांनाही स्वतःला कन्व्हिन्स व्हायला 1-2 महिने लागतात की हो ताईकडे काम नाही करायचंय, मला दुसरीकडनं कुणाकडनं तरी करून घ्यायचंय. नाही, कारण त्या क्लायंटला पण असं होतं की आता मला सगळं 0 पासून परत एका ह्याच्याकडे सेट करायला लागणार. कारण तुला माहित होतं, तुझा हात मला माहितीये, तुझं करणं मला माहितीये, रेग्युलर झालंय असं आहे. आणि समोरची व्यक्ती कशी आहे आणि ती समोरची व्यक्ती
जी तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करते किंवा जे आहे ती स्वतः कशी राहते ह्याच्यावर सुद्धा खूप साऱ्या गोष्टी बरोबर आहे. आणि अवलंबून आहेत. सर्व्हिसची क्वालिटी त्यामुळेच मॅटर करते ना. हा. त्यामुळे हे असतं. म्हणजे आता खूप ऍडव्हान्स झालेले लोक सुद्धा, म्हणजे मला आत्ता सुद्धा कधी कधी अनुभव असे येतात की अगं तू मागच्या वेळी हिरव्या रंगाचं क्रीम वापरलं पण आज तू पांढऱ्या रंगाचं क्रीम का बरं आणलंस. म्हणजे अगदी ज्यांना गुगल करता येत नाही त्या बायका सुद्धा. मग त्यांना सांगावं लागतं की आता आपला सीझन चेंज झालाय म्हणून हे वापरते. हो, मग तेच मी म्हणतोय ना explain की करावं तुला ते लागतं. सगळं माहिती असतं आणि समोरचा माणूस हा. ते ऐकायला तयार हा. असतो. बेसिकली दरवेळेस ते होत नाही, तर ती गोष्ट जरा वेगळी पडते. बरोबर आहे. आणि कसं होतं, मला असं एकूण हे स्विच करताना असं वाटलं की आपण खूप मोनोटोनस काम करतो आहोत की त्याच्यामध्ये खूप काही क्रिएटिव्ह गोष्टी नाही आहेत. आता ते यूज टू झालंय. रोज नेहमी क्लायंटकडे जाणं, नेहमी त्याच गोष्टी करणं, हे खूप मोनोटोनस झालंय माझं, जरी मला पैसे मिळत असले तरी. आणि मेकअप हा हे असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये की तुम्हाला रोज एकाच चेहऱ्यावरती 100 वेगवेगळे एक्सपेरिमेंट करता येतात. कुठलाही लुक हा कधीच एकसारखा नसतो. रोज करणारा मेकअप सुद्धा कधीच बघ ना, एकसारखा आता तू नसतो. हा असा विचार कर की आता हे कोरोना व्हायरसमुळे हे जे झालंय तेव्हा आता मास्क बाहेर घालणं लोक आता कंपल्सरी करते. हो. मग ह्याच्यामुळे लिपस्टिक इंडस्ट्रीला किती मोठं हिट बसणार आहे. नाही, हिट नाही बसणार. मला एक त्याच्यामध्ये चांगल्या आयडियाज आहेत की तुमची लिपस्टिक दिसेल असं काही तुम्ही जर बाजारात इंट्रोड्यूस करून घेतलं की तुम्ही ट्रान्सपरंट ज्या गोष्टी आहेत, शील्ड ट्रान्सपरंट काय म्हणतो आपण, ट्रान्सपरंट मास्क हे आपण Shield. इंट्रोड्यूस करू शकतो, शील्ड वगैरे. बट तरी सुद्धा प्रॉपर नाही. एक जो मेडिकल काय म्हणतो, मेडिकल डिव्हाइस किंवा मेडिकल प्रोडक्ट म्हणून जे मार्केट केलेलं जातं मास्क, हो. त्याच्यात तर शक्यच नाही ना हे त्याच्यात सगळं. शक्य नाहीये. नाही, हे बेसिकली म्हणजे कसं आहे, जेव्हा designers- तुम्ही एका कोरोना सेफ झोन मध्ये जाल तिथे जाऊन मग तुम्ही हे हा. करू शका. आता त्याच्यावरती लोक लस काढायचा, म्हणजे त्याला आपण वॅक्सिनेशन म्हणतो, हो, तर बरोबर. वॅक्सिनेशन काढायचा प्रयत्न करतात. ते होईल फेब्रुवारीला येणार. पण ते नाही, अगं ते म्हणतात सगळे फास्ट ट्रॅक करतात, पण टेस्ट रिझल्ट इतक्या पटकीने येत नाही. तुम्हाला बरोबर. जनरली लागतो वेळ ते तयार करायला. नाही, तुम्ही, माझं म्हणणं आहे की तुम्ही आता करोना ह्या फेजला यूज टू झाला पाहिजेत. करोना बरोबर जगणं तुम्ही शिकायला पाहिजे. तुम्हाला स्वतःला काही तुम्ही चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत आणि त्या नुसत्या सवयी ना. लावल्याने इम्प्लिमेंटेशन पण त्याचं पण केलं मी पाहिजे. हेच म्हणतोय की लोक कॅमेरावरती लिपस्टिक लावून जातील, पण लिपस्टिक विकण्याचा मेन हेतू असतो की माणूस जरा चार चौघात उठून दिसावा दिसतो. जेव्हा तो एका कॉंग्रिगेशन किंवा एका 4 लोकांच्या चौघात हो. हिंडतो. पण पण आता जेव्हा जेव्हा तिथे जर मास्कच घालायला लागणार असेल तर नाही, तसा आपला लिपस्टिकचा पर्पज हे होतो. हो, पण defeat होतो. त्याच्यातही मला असं वाटतं की त्याच्यातही लोक त्यांच्या आयडियाज आणि हे रॅम शोज आणि ज्या काही हे होतात, अगं हो, पण हे उतरणार, धंदा उतरणार नाही असं होणार म्हणते. असं मला वाटतं. कारण काय, युट्यूब संपलेलं नाहीये. अगं युट्यूब नाही संपलेलं, मी तेच म्हणतोय की पण त्यांना सेल्स डाऊन दिसणार. कारण जर लोकांचं बाहेर जाणंच बंद होतंय तर मग ते लिपस्टिक का लावतील ना. हो, बरोबर आहे. तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू बरोबर आहे की ते का लावतील. पण मला असं वाटतं ही इंडस्ट्री इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे ते रिइन्व्हेंट करतील ना स्वतःला. इन्व्हेन्शन घेऊन येतात मार्केटमध्ये, तर मला असं वाटतंय की ते आणि काहीतरी वेगळं इन्व्हेन्शन करतील ना, नक्कीच त्यासाठी. नक्कीच करतील. की तुम्हाला काय म्हणतो, करोना शिल्ड पण ती लिपस्टिक देईल, असं सुद्धा काही प्रोडक्ट्स येतील. मला खरंच असं पतंजलीचे वाटतं. आयुर्वेदिक लिपस्टिक असं म्हणायचंय का तुला? कुठल्या तरी, किंवा असं काही होईल की ज्यांनी फॅशन इंडस्ट्रीला पण हिट बसणार नाही. नाही, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीला ओव्हरऑल हिट बसणार नाही, पण आता फॅशन इंडस्ट्रीला रिथिंक करायला लागेल असं मला म्हणायचंय. किंवा मास्क आपण घालतो ते आता त्यातही खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आता ते मिरवायला लागलेत लोक. म्हणजे कसं की तुम्ही जरदोजी वर्क वालं,
हो, घालू लक्झरी शकता. वगैरे हे आलंच आहे म्हणजे खणवाले मास्क मी स्वतःच नक्कीच. मास्क बनवते, त्याच्यामुळे मला माहितीये की लोकांची डिमांड काय आहे. हो बरोबर आहे, डिमांड आहे तर सप्लाय होणारच आहे, म्हणजे त्या बाबतीत काही दुमत नाहीये. पण आता एकंदरीत फॅशन इंडस्ट्री आणि कॉस्मेटिक्स इंडस्ट्री जी आहे ही पूर्णपणे मला असं वाटत नाही की बदलणार आहे. नाही, बदलणार मला असं आहे, वाटतंय बंद की नाही होणार. नाही बंद होणार नाही. FMCG येते, बंद नाही होत बंद कधी, कधीच होत नाही काही. कधीच बंद होणार नाही. कारण लोक घरी बसून पगार कमवतायत, लोकांना घरी बसायचा पगार मिळतोय. कारण हो म्हणजे जे वर्क फ्रॉम होम करतात त्यांना त्यांचा मेकअप वगैरे लावून घरीच बसायचं असतं, हो अर्थात. पण ते असतात, हो, म्हणजे हो. कंपनी चालू असते. मी तेच आणि म्हणतोय की जर मेकअप लोक इंडस्ट्री पैसे पण कमवणार आहेत, कधीच हे होणार नाही. लोक जर हे ब्युटी कंपन्या पैसे कमवतात आहेत, मी असं म्हणत नाहीये की कमी झालंय त्यांचं, कमवतातच आहे, पण त्यांना काही गोष्टी आता रिथिंक करायला लागणार. रिथिंक कारण करायला लागेल, स्टँडर्डायझेशन करायला लागेल बदलतंय, त्या सगळं बदलतंय. गोष्टीचं, की तुम्ही ज्या काय स्टँडर्ड्स आहेत तुमचे, क्लिनिंग मला तेच स्टँडर्ड्स बघायचंय आहेत, की आणि ह्या ह्यांचं सगळ्या गोष्टी काय आता बदलायला हे होते, लागेल. पॉइंट ऑफ व्ह्यू कसा, पर्स्पेक्टिव्ह कसा बदलतोय एवढ्या मोठ्या ह्या गोष्टीवरनं, की तो बरोबर. होईलच काहीतरी त्याच्यात वेगळा बदल येणार. कारण ते इनएव्हिटेबल आहे आता होणं. बरोबर. तर ब्युटी इंडस्ट्रीमध्ये आणि सगळ्यांना स्वतःला रिइन्व्हेंट पण करायला आणि लागते. एक चांगलं होईल की लोक ह्या कारणाने तरी आपलं ग्रूमिंग करायला शिकतील, हो दुसऱ्यांवर नक्कीच. अवलंबून न राहता. जी लोक काय म्हणतो, जर्मोफोब म्हणतो ना मी ज्यांना, हो ती लोक तर आता बंदच करणार जाणार, की ते हो हो हायजीन आणि सॅनिटायझेशन केलंय की नाही, केलंय की नाही, तुम्ही टूल्स सॅनिटाईज केलेत की नाही. अर्थात त्यासाठी वेगवेगळी मशीन नाही. आणि आहेत. त्याच्यावरती आता नवीन स्टँडर्ड सुद्धा भारतामध्ये जनरली रिलीज होतील, कारण का त्यांना रिअलाइज होईल की किती इनहायजेनिक आहे, म्हणजे आपल्याला आणि त्या इनहायजेनिकनेसमुळे किती हे होऊ शकतं, म्हणजे कोरोना वगैरे असे आजार किती पसरतात. कुठलेही रे स्किन डिसीजेस पण होतात, कित्येक लोकांना हो, तेच पण रुमाल लोक वापरल्यावरती दुर्लक्ष करतात ना, लोक करतात, दुर्लक्ष करतात. आता ते पण- विचारतील, कारण का ह्या आजारामुळे त्यांच्याकडे लक्ष गेलं का. कारण आधी पण आपण त्यांना सांगत होतो की तुम्हाला दुसरे आजार होतील जे तुम्ही पसरवू शकता घरात, पण ते ह्या स्केलवर झालं नव्हतं जे जसं ह्या आत्ताच्या कोरोनाच्या स्केलवर बरोबर. झालंय ते. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की तुम्ही त्याच्यामध्ये जाता, तुम्ही हेअरकट केल्यानंतर साध्या कात्र्या सुद्धा धुत नाही, तुम्ही कोंब तेच यूज करता. ते तसंही इनहायजेनिकच आहे सगळं. कोणी कोणाचे कोंब सुद्धा वापरू नयेत, किंवा तुम्ही जे काय करता ते सॅनिटाईज केलं पाहिजे, तुम्ही त्याचं वॉशिंग केलं पाहिजे. तुम्ही नाही, ते जसे UV वाला कपडे- हायपरसॉनिक मशीन आहे, त्याच्यात आहे, तुम्ही ठेवू त्याच्यामध्ये शकता. आणि येणाऱ्या क्लायंटला तुम्ही सांगू होतं शकता सगळं. की तुम्ही प्लीज सगळं जरा आयुष्यात स्वच्छ राहा आणि या. हा, म्हणजे नुसतं पार्लरवरच पेडिक्युअर अवलंबून. करणारी जी माणसं आहेत ना, मी खोटं नाही सांगत, इतक्या वर्स्ट कंडिशन मधले पाय असतात की आम्हाला लाज वाटते आणि आम्हाला उलट्या येतात की आम्ही ह्या पायांना हात का लावायचा. मी पेडिक्युअर करणं खूप वर्षापूर्वीच बंद केलं, कारण की मला तसंही पायाला हात लावला आवडत नाही. माझ्या स्वतःचं काही त्याच्यामध्ये एथिक्स आहेत म्हणून. सर्व्हिस एक वेगळी गोष्ट आहे, आणि ज्यांचे पाय खरंच चांगले आहेत त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करायला हरकत नसते. पण एनिवे असं असतं की त्यांचे पाय इतके खराब असतात की किती वेळ, किती तास घालवायचे त्या गोष्टीवरती. खरं आहे की त्या व्यक्तीने दुसरीकडे आम्ही पैसे देतो आणि काम करून घेतो, हा एक त्यांचा हॅशटॅग लाईन आहे ना की मी पैसे देते. अरे पण तुम्ही का असं करता? तुम्हाला स्वतःला स्वच्छता येत नाही करता? तुम्हाला रोज तुम्ही जेव्हा आंघोळ करता तेव्हा तुम्हाला पाय स्वच्छ घासता येत नाहीत? हे अगदी बेसिक गोष्टी आहेत रे, त्यासाठी कुठल्याच गोष्टींची आवश्यकता नाही. तुम्ही एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणून जे ती गोष्ट करताय की आज मी 5,000 रुपयाचं जाऊन सॅलोवरती खर्च करून आले, हे तुमचं फक्त स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे दाखवण्याचं असतं ना, प्रोपोगेंडा म्हणतो, ते दाखवण्याचं आहे फक्त, की लोकांना बघा मला काय करायचंय, मी इतके पैसे उडवते. ही गोष्ट जास्त जेव्हा पैसे बायकांमध्ये. बेसिकली तुमच्या हातात जेव्हा पैसे येतात तेवढे ते अफोर्ड करण्याकरता, तर लोक करणार ना, का करणार नाही. म्हणजे शो ऑफ नाही, शो ऑफ कल्चर आहे, भाग नाहीये. तसेही पण पैसे लोकांना इश्यू असा असतो की ती सर्व्हिस ज्यांच्याकडे ते घ्यायला जातात ना, त्या लोकांना ते खूप दुय्यम समजतात. खरंय. म्हणजे हिने मला असं करायलाच पाहिजे, तिने असं करायलाच पाहिजे, असं जे मनात धरून ती व्यक्ती जी कोणी आहे तिचा विचार ते करत नाहीत की तिला कसं वाटेल,
किंवा ती गोष्ट ती व्यवस्थित करू शकेल का, ते नाही कधीच म्हणत आणि ते गरीब समजतात. म्हणजे आपण ही सर्व्हिस देतो ही गरीब, म्हणजे आपल्याकडे हा जो अजूनही तू काय स्टिग्माटा जो आहे ना तो अजून गेला नाही, असं हेच म्हणतोय मी, की लोकांच्या डोक्यात अजून ते त्या गोष्टी आहेत अजून तेव्हाच्या काळातल्या, त्या अजून काही गेल्या नाहीत त्यांच्या. लिटरली असं सांगेन की जेव्हा मी जॉबला होते तेव्हा माझ्या ओनरला चप्पल घालण्यापासूनची सगळी कामं मी केली होती आणि मी पार्लर घासण्यापासूनची सगळी कामं केली होती. पण त्यानंतर मला असं वाटायला लागलं की ही कामं मी का करते, मी या कामासाठी बनलेली नाहीये आणि मी त्या मुलींमधली नाहीये हांजी करणारी. किंवा काही गोष्टीत असं व्हायचं की मला ना एकमेकांमध्ये क्रीम्स एकत्र करून लोकांना लावायला स्वतःला आवडायचं बाटली वेगळी आणि त्यातलं क्रीम वेगळं, हे जे दाखवणं वेगळं, करणं वेगळं, मग त्याच्या रिॲक्शन जायच्या आणि रिॲक्शन आल्या की मग ते लोक कंप्लेंट करायची की अरे हे असं. मग कोणी केलं तर कोणी केलं, जर जी मुलगी तुम्हाला ती सर्व्हिस देते त्यांना धरलं जायचं. पण असं सांगायचं नाही की ह्याच व्यक्तीने मला सांगितलंय की हे 2 बाटल्यांमधलं एकत्र कर. मी जरी त्याला विरोध करत असले की हे मला वापरायचं नाही, हे मी करणार नाही, त्यांच्या स्किनला ते सूट होत नाही, हे मला माहितीये. जी वर्षानुवर्ष एखादी व्यक्ती करते, म्हणजे ज्यांना देते, तुम्ही येऊन जर त्याला काहीतरी वेगळं सजेशन्स देत असाल की तू हे नको करू, हे वापर, आणि एक ओनर म्हणजे आपल्याला त्या गोष्टी त्यांच्या ऐकाव्याच लागतात. आपल्याला आपलं डोकं चालवायचंच नसतं. मग काय करणार? मग असं होतं तुमचं कमिशन कापणार. मी सांगतेय म्हणजे बरोबर आहे त्या म्हणतात. म्हणजे त्यांना ओ का ठोक येत नव्हतं. असं होतं की माझे क्लायंट्स ठरलेले होते, नेहा नाही म्हटल्यावरती कोणी कामही त्याच्याकडनं सर्व्हिस घेण्याशिवाय त्यांच्याकडनं कोणी काही करायचं पण नाही. असं व्हायचं की मग नंतर मी असा विचार केला की आपण ह्यांना इतका पैसा मिळवून देण्यापेक्षा मग आपला पैसा आपण का जनरेट करू नये, असा माझा अगदी थोडासा सेल्फिश विचार होता या गोष्टीमध्ये. नाही बरोबर आहे, आणि त्यामागे म्हणजे तसा विचार असणं काही चुकीची गोष्ट नाही. पगार पण अगदीच तुटपुंजा होता, कामाचे आवर्स पण खूप जास्त होते. त्यानंतर एक्झॅक्टली ना, मी तेच म्हणतोय की प्रत्येकाला ते नोकर म्हणून नोकरासारखं आणि डिग्निटी नाही. बेसिकली तुम्हाला काही डिग्निटी मिळत नाही. खरंय, म्हणजे लोकांसमोर त्यांचे अपमान करणं. जर तुम्हाला तुमचे जर प्रोफेशनल एथिक्स ज्या आपण म्हणतो ते तुम्हाला तिथे मेंटेनच करता येत नाही, तुम्हाला ओरडायचं आहे ना, तर तुम्ही त्यांना सगळं संपल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला शेजारी घेऊन सांगणं की हे चुकलेलं आहे, प्रोटोकॉल नसणे असं म्हणतो की तुम्हाला काहीच नाही, तुम्हाला प्रोफेशनचं एथिक्स नाही. तुम्ही लोकांसमोर तिला वचावचा ओरडताय, ती मुलगी ढसाढसा रडतीये, तिची त्याच्यात काही चूक आहे का नाहीये कोणी विचारत नाही. 4 जण येऊन अजून त्यांना सुनावलंय. असे खूप इन्सिडेंट्स माझ्या बाबतीत पण झालेत आणि मी पण पाहिलेत. तर ती व्यथा आहे रे, त्या इंडस्ट्रीची व्यथा आहे ही सगळी, की त्याच्यामध्ये कोणी ना खूप छान असं त्यांना ट्रीट करत नाही. हो, काय होतं की माणूस कुठनं कुठेतरी वर जायला बघतं, पण ही लोक असं म्हणजे माझं वागवून तुम्हाला परत खाली पाडायचा प्रयत्न करतात. म्हणजे मला एक वाक्य मी जेव्हा पप्पांना विचारलं होतं की पप्पा की मला मी मेकअपमध्ये करते आहे, तर मला फिल्मचे मेकअप करायचे, तर ते मला एकच वाक्य म्हणले की ताई तू याच्यामध्ये जाऊ नकोस, तुला काहीही व्हॅल्यू देणार नाहीत लोक. बरोबर आहे. का तर त्या लोकांना व्हॅल्यूच नाहीये तिथे, ते फक्त कामाला आहेत, त्यांना व्हॅल्यू ती मिळू दिली जात नाही. बेसिकली हा प्रॉब्लेम आहे. आता थोडी त्याच्यामध्ये म्हणजे त्यांना सुद्धा वेटेज आलंय, त्या लोकांना आयडेंटिफाय करतात. त्यांचा स्वतःचा काय असेल तर ते म्हणतात की हो या दादांनी केलं किंवा यांनी तो केलं, ते बरोबर आहे. पण शेवटी आता काय झालंय माहितीये का, आता मग ते झाल्यानंतर त्याच्यात पॉलिटिक्स वाढतं. हो, म्हणजे असं होतं की आता झी मध्ये मला जर करायचं असेल काम, तर मला माझा सगळा बायोडेटा मी पाठवून बरेच दिवस झालेत, पण तरी सुद्धा अप्रुव्हल येत नाही. कारण काय, माझ्याकडे आर्टिस्ट सर्टिफिकेट युनियन हे असणारच आहे. त्याच्यामुळे मला कोणी तिथे घेत नाहीये. ठीक आहे, पण मला काही त्याचं वाईट वाटत नाही, फरक पडत नाही त्याने. मी इंडिव्हिज्युअल काही काम करते
आणि असं काही वेळेस मॉडेल्स बरोबर डील करताना असं वाटलं की यार मॉडेल्समध्ये आपल्याला त्यांना सांगितलेल्या गोष्टी त्या करतच नाही, ते आपल्याकडनं काम काढून घेतात आणि स्वतःची कामं मिळवतात. सो मला असं वाटलं की मग त्यांच्याकडनं पैसे घेऊनच काम करायचं, अदरवाईज हो नाही, कारण प्रश्न असा येतो ना की तिथे त्यांच्या व्यवसायात त्यांनी जे काय केलंय ते असं म्हटलं तर काही चूक करत नाहीयेत ते. त्यांनी जे केलंय ते त्यांच्या बाजूनी बरोबरच आहे, कारण ते स्वतःचा धंदा करायला बघतात. धंदा म्हणजे त्यांना स्वतःला प्रोजेक्ट करायचा. आणि बेसिकली तू कितीही म्हण, अजूनही कोणी मेकअप वगैरे करतं, लोकांना आत्ता अजून असंच झालंय की ते म्हणावं तितका रिस्पेक्ट किंवा मेकअप करणे हे काम क्रिएटिव्ह आहे हे अजूनही समजतच नाही लोकांना. नाही, त्याच्यात क्रिएटिव्हिटी आहे म्हणजे काहीतरी, मेकअप करण्यात खूप क्रिएटिव्हिटी आहे, पण अजून लोकांना ते कळत नाही. नाही, आणि मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की जी व्यक्ती माझ्यापेक्षा खूप खालच्या दर्जाचं काम करते त्यांना आत्ता लाख 1.5 लाख रुपये असेच मिळून जातात, आणि जी व्यक्ती खूप मन लावून ती गोष्ट करते त्यांना अगदी कवडी मोल मिळतं किंवा त्यांना क्रेडिट सुद्धा मी तुला तेच सांगतोय ना की आपल्या इथे सध्या आपल्या इथे लोक जी पाट्या टाकतात ना ती डिमांड मध्ये. हा, मला तेच म्हणायचं की पाट्या टाकणारे लोक खूप डिमांड मध्ये आहेत, पण जे खरंच चांगलं काम करणारे त्यांना कोणी क्रेडिट्स पण देत नाहीत, त्यांना कोणी रेकमेंड सुद्धा करत नाही. आणि मग ती गोष्ट मी का करते असं मला 1000 वेळा वाटतं की मी फ्रीमध्ये का करते. का तर काही वेळेस असं असतं की पैसा आपल्याला खूप महत्वाचा नसतो, काम करणं महत्वाचं असतं किंवा हातात आणि भले तू म्हणजे 100% भारी क्वालिटीचं जरी काम दिलंस ना तरी सुद्धा समोर ज्यांनी पाट्या टाकलेल्या असतात ना त्यालाच बरोबर पैसा मिळतो. हो, म्हणजे हे अगदी कमी परिश्रमात जास्ती पैसे मिळवणं हा हेतू आहे त्याच्या मागे. म्हणजे मला खूप वेळा वाटतं की त्यांचे यार ब्लेंडिंग नाही झालं चांगलं, मग मला असं वाटतं की मी फार क्रिटिसाइज करते लोकांना की हे मला नाही स्वतःला आवडलं. असं होतं की हे माझे स्वतःचे पर्स्पेक्टिव्ह मी मांडते त्यांच्याबद्दलचे, मे बी ते त्यांच्या क्लायंट्सला खूप भारी वाटत असतील, त्याच्यामुळे ऍट दी एंड ऑफ द डे जर ते त्याला आवडलं असेल तर मग विषय येतच नाही ना आपल्याला काय वाटतोय ह्याचा. खरंय, पण जेव्हा मग माझ्याकडे कुठला क्लायंट येतो किंवा कुठे काही विचारायचं असतं तेव्हा मग मी अगदी ट्रायल्स पासून त्या गोष्टी देते. पण ते क्रिटिसिझम वर्थ नाहीये, मी हे म्हणतोय की आतापर्यंत समोरचा माणूस ते क्रिटिसिझम घेण्याच्या लायकीचा लागतो तर ते क्रिटिसिझम देण्यात काहीतरी पॉइंट आहे. हो, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत कधीच नसतोच ना, कारण हे बघ क्लायंट जो असेल ना पैसा मिळालेला असतो रे. म्हणजे मी खरं सांगते हे फक्त पैशाशी रिलेटेड, ते स्वस्तात कोण करून देतंय त्याच्याकडे जाणार काम, संपला विषय. एवढीच गोष्ट त्याच्यात मॅटर करते, बाकी कुठलीच गोष्ट त्याच्यात मॅटर करत नाही. बरोबर आहे, पण असं नाही ना तुम्ही म्हणजे ठीक आहे तुमचे काही सिक्रेट्स असतील किंवा काय असं कुठले सिक्रेट सगळे तर पाट्या टाकतात त्याच्यात, काय सिक्रेट करताय? सिक्रेट्स नसतात. सिक्रेट्स काय असतात की ते तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन स्वतः मेकअप शिकलात आणि ते इम्प्लिमेंट करताय. अरे तुम्ही 1 वर्ष काम करून स्वतःचं सिक्रेट डेव्हलप नाही करू शकत. सिक्रेट काही ज्या माणसाने 15 वर्ष ते काम केलं असेल मग तो काहीतरी बाबा त्याचं काहीतरी. आणि सिक्रेट म्हणजे काय, बेसिकली त्या माणसाला ब्लेंडिंग चांगलं करता येतं आणि तुम्हाला ब्लेंडिंग चांगलं करता येत नाही, एवढंच. हाच मेन इश्यू आहे की त्याच्यात सिक्रेट काहीच नाहीये. नाही, मेनली कसं आहे ना की लोकांचे बेसच चुकतात. म्हणजे तुमची स्किन कुठली आहे आणि कुठलं फाउंडेशन तुम्ही यूज करायला पाहिजे ह्या गोष्टी करता खूप पैलू कारणीभूत आहेत. कारण काही लोकांना ते स्क्रीनवरती दिसणाराच लुक हवा असतो, जरी तो गॉडी असला तरी. हो असतो ना, मी मान्यच करते की तो त्यांना तसाच हवा असतो. म्हणजे प्रत्येक सिरियल आली की मला या सिरियल सारखंच दिसायचं आणि मला नॅचरल ब्युटी नकोय हेच त्यांनी सांगितलेलं असतं की मला नॅचरल ब्युटी दिसायचंच नाही, मला पांढरं करायचं, एक्झॅक्टली. जितकं तुमचं ब्राईटनेस जास्ती तितके तुम्ही जास्ती गोरे, हेच जर हे झालंय ना स्टँडर्ड. म्हणजे आम्हाला शिकवताना जरी त्यांनी सांगितलं की तुमचा स्किन ही स्किन दिसली पाहिजे, तुम्ही प्रोडक्ट जास्त यूज करू नका,
जेवढ्या इम्प्युरिटीज आहेत तेवढ्याच फक्त हाईड करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही फक्त हायलाइट्स द्या आणि शॅडोज द्या, संपला हो, विषय. पण तुम्ही जितकं टेक्निकल व्हाल त्या गोष्टीमध्ये तितके मग लोक तुमच्यात हे करे की नको रे यार, हे मला काही कळत नाही, मला फक्त हे 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 करायचं, झालं काम. म्हणजे हे असं ते असं चेहरा झालंय. फ्लॅट करून टाकतात, कॉन्टुअर नसतं, काही Contour नाही, पण चेहऱ्याला नसतं, डायमेन्शनच कळत नाही dimensionच चेहऱ्याचं. नसतं. असा सरसकट गोल पांढरा चेहरा दिसतो, त्याला गुलाबी रंगाच्या आयशॅडोज बेसिकली कसं आहे, माणूस आपला स्वतःचा ऍक्च्युअल कलर हा ऍक्सेप्ट करत नाही अजून. हो, मग त्या समोरच्या माणसांनी सुद्धा आपला कलर ऍक्सेप्ट केला पाहिजे की मी जशी आहे त्याच्या 1 टोन अप, जास्तीत जास्त 2 टोन अप जो आहे. कारण काय 1 टोन अप केला की आणि कधी कधी मेकअप केलं नाही मेकअप केलं नाहीये म्हणून गबाळ वगैरे हे पण आहे खूप आपल्या. ठीक आहे, तुम्ही लाईट मेकअप करा ना, हा तुम्ही कुठं वावरताय ह्याच्यावरती पण डिपेंड करतं. तुम्ही जर कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये तुम्ही समजा फॉरेन डेलिगेट वगैरे असं काही हँडल करत असाल तर लिटिल बिट ऑफ मेकअप आपण अंडरस्टँड करू शकतो की हे ठीक आहे, पण अगदी त्यांना कोणाला समोरच्याला इम्प्रेस करण्याकरता खूप सुपरफिशियल व्हायचं नाही. कारण काय, जी लोक ह्या फर्स्ट वर्ल्ड कंट्रीतनं येतात ना, ती लोक तुमच्याकडनं नॅचरॅलिटी एक्सपेक्ट करत असतात आणि तुम्ही त्यांना खूप काहीतरी वेगळं देता. हो, बरोबर. मग ते म्हणतात की अरे हे कम्प्लीट मॅड लोक आहेत तिथे जी आहेत ती. हो, म्हणजे ते असं होतं की चेहरा पुसल्यानंतर ती आयडेंटिटी आपली आहे का हे सुद्धा विसरणारे. म्हणजे तुम्ही जर आत्ताचे युट्यूबवरचे किंवा याच्यावरचे काही फॉलो केले मेकअप, तर त्याच्यावरती काळ्या मुलीला एकदम काय म्हणतात, मायथॉलॉजी सिरियल मधलं करून टाकतात वगैरे वगैरे. अगदीच ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे हे बेसिकली हे लहानपणापासून आपल्या डोक्यात हे करून आलंय की एकतर ते काही हे पण आहेत ना, मिसकन्सेप्शन्स पण आहेत की पांढऱ्या गोष्टी खाल्ल्याने गोरं होतं वगैरे. तर हे पण आहे म्हणजे, आणि सारखं खूप ह्याच्यात ते नमूद पण केलं जातं की नाही की अशी गोरी आणि सुंदर आणि तिचं हे म्हणजे कसं ते आयडिओलॉजी झाली रे त्याची, एका चौकटीत त्या पोरीला बसवलं. मग तेच म्हटलं ना, म्हणून सिनेमात पण गोरी हिरोईन बघायची सवय झाली, पण उंच गोरा असाच हा माणूसच हिरो होऊ शकतो. पण स्टँडर्ड्स खराब झाले. पण मी काम केल्यानंतर मला स्वतःलाच जी स्किन खरंच आवडते ती म्हणजे डस्की स्किन, जी प्रचंड छान दिसते याला स्क्रीनला, की ना डस्की स्किन सारखं कॉम्प्लेक्शन नाहीये खरं. गोऱ्या माणसांनी किती जरी काही केलं ना तरी डस्की स्किनचं कॉम्प्लेक्शन खूप वेगळं आहे आणि ते स्क्रीनला खूप भारी दिसतं, म्हणून रेखा खूप भारी दिसते. किंवा ही आपली शिल्पा शेट्टी आहे ती खूप छान दिसते, कारण काय त्यांचे फीचर्स जे आहेत ते उठून येतात. डस्की स्किनचं ते एक चांगली खासियत आहे. किंवा ही आहे बासू, कोणती बरं, विद्या बालन नाही रे, बिपाशा बासू डस्की स्किनवाल्या. डस्की स्किनवाल्या किती मॉडेल्स आहेत, खूप सुंदर सुंदर दिसणाऱ्या डस्की स्किनवाले मॉडेल्स आहेत त्या. किंवा इव्हन सोसायटल ऍक्सेप्टन्स हा प्रॉब्लेम आहे ना पण त्याच्यात. पण तुम्हाला गोरच व्हायचंय, मग तुम्ही फेअर अँड लवली आणि ह्याऊन अशा सगळ्या ऍड करतात ज्या अतिशय फालतू आहेत. त्याच्यामध्ये ब्लिचिंग आणि काही खूप जास्त केमिकल गोष्टी असतात की ज्याच्यामुळे अपाय होतो उपाय होण्यापेक्षा. असं होतं की ते खरंच त्या गोष्टी वापरू नयेत, ज्या गोष्टी तुम्ही म्हणजे, आणि त्यांना एंडॉस पण करू नये. हे सगळं म्हणजे मार्केटिंग पासून हे सगळं लोकांच्या, आता मार्केटिंगवाले काय तुमच्या इमोशनशीच खेळणार, कारण त्यांना प्रोडक्ट विकायचंय. अरे म्हणजे अजून पण लोकांच्या डोक्यात तेच आहे रे की मला लग्न करायचं तर मला गोरं व्हायचंय. अजूनही संतूर सारखी कंपनी तुमच्या गोरेपणालाच विकते ना. हो, अजून पण तीच विकते. किंवा आता त्या गोरेपणाचा आवाका इतका वाढलाय की तुम्ही विटॅमिन सी आणि बूस्टिंग ज्या गोळ्या औषधं आणि जे व्हाईटनर्स, तुमच्याकडे बेसिकली जितके पैसे आहेत तितकी चांगली आणि महागडी तुम्ही गोरं व्हायची ट्रीटमेंट करू शकता. म्हणजे मायकल जॅक्सनने आयुष्यभर केलं की तो हे होता ब्लॅक अमेरिकन होता, त्यांना व्हाईट व्हायला गेला. म्हणजे हे सगळं त्यांनी स्वतः ट्रीटमेंट वगैरे करून. म्हणजे आता इंजेक्शन वगैरे आली आहेत रे त्याच्यामध्ये. आता कसं झालंय की आता गोरं किंवा असा शब्द न वापरता त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये व्हाईटनिंग, ब्राईटनिंग, लाईटनिंग अशा तेच ना, गोष्टी आता नाही का फेअर वापरल्या अँड जातात. लवलीनी फेअर अँड Fair लवली हा, मधलं शब्द फेअर अँड लवली काढून मधलं टाकलं. काहीतरी त्यांनी फेअर हे काढून टाकलं हा आणि फेअर फेअर ह्या कारण त्यांनी काय ग्लो आणि बरोबर लव्ह आहे. अँड ग्लो अँड लवली कारण असलं काहीतरी कारण ते त्यांनी. आता कॉन्ट्रोवर्शियल झालं ना, कारण का फेअर हा तुम्ही एखाद्याला मुद्दाम ते टोचल्यासारखं तो शब्द यूज करता आणि तुम्ही कलरला आपल्या डिस्क्रिमिनेट करता किंवा बेसिकली माहितीये का, हे असं होतं. कुठलंही प्रोडक्ट वापरून काही उपयोग होणार नाहीये. इथं तुम्ही कानडा विठ्ठलू म्हणता आणि तिथं तुम्ही गोरं व्हायच्या मागे पळता. हो. मग ही सणसणीत Mainly- हिपोक्रसी. नाही किंवा mainly हे ना स्वतःने- श्रीकृष्ण सुद्धा काळा आहे. हो अर्थात. याचं तिथे सगळीकडे नमूद सुद्धा केलंय, पण श्रीकृष्णाला मुद्दाम निळं दाखवलं जातं किंवा पांढरं दाखवलं जातं. हो कारण काय, काळं असेल तर लोक ऍक्सेप्ट करणार ऍक्सेप्ट नाही. करत नाहीत. करा ना तुम्ही ऍक्सेप्ट तो करा. काळा जो रंग आहे accept तो नाही करू accept शकणार. करा तुमचा. भले तो काळा असू दे, गोरा असू म्हणजे दे, ही निग्रो असू हिपोक्रसी दे, आपल्याकडे सगळ्या लेवल्स वरती आहे. म्हणजे काहीही असू दे. मेनली कसं आहे ना की माणसाने माणसाला ऍक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. तो जसा नाही, ते आहे नाही ऍक्सेप्ट करू शकत. तो जसा माणसाला आहे वेडी आहे का? तसा. माणसाला म्हणजे- माणसासारखं नसतं ऍक्सेप्ट करायचं. म्हणजे तो कुठल्याही साईजचा आहे, तो किती उंच आहे, तो कुठल्याही रंगाचा आहे, तर त्यांनी असं आपण स्वतःला ऍक्सेप्ट केलं accept तर करायला उद्या पाहिजे आपण ना. चीनला आपला मित्र मानायला लागू. असतं आता करतो चीन, पण काय आता शेवटी आहे तर मित्र आपला, जाऊ दे असं अरे पण करते. नाही, असं त्यांच्यासारखं नाही करू शकत. मॅन्युफॅक्चरिंग आपल्याच्याने होणार आहे का? म्हणजे खूप वेळ लागेल ती गोष्ट होण्यासाठी. हो, मग तेच म्हणतायत. जर अख्खे जगभर काय, भारतातले सुद्धा आणि सगळ्या लोकांना माहितीये की तुम्ही तुमच्या घरी असलेले चायनीज टीव्ही फोडून काही चायनाला हे होत नाहीये. चायनीज तुम्ही ऑलरेडी तो माल विकलेला आहे, त्याचे पैसे विकलेला आहे. ऑलरेडी दिलेत तुम्ही. विकलेला आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या चायनीज गोष्टी फक्त शोधून काढणार आहे. बाटली सकट सगळं चायनाचं आहे. नाही, तुमच्याकडे सगळंच चायनीज असणार आहे. तुमच्याकडं आपल्याकडे जी औषधं बनतात त्याच्यातलं रॉ मटेरियल तिथनं हा, येतं. ते सगळं रॉ मटेरियल चायनामधनं सध्या येतंय. बऱ्याचशा तुमच्या क्रिटिकल मेडिसिन्स, ज्या बीपीच्या, हार्टच्या या गोळ्या आहेत ना, या जरी इंडियात मॅन्युफॅक्चर होत असल्या तरी त्याचं रॉ मटेरियल चायनातनं येतं. हो. आपण जे स्लॅब वगैरे बनवतो तर त्याकरता लोखंड, अल्युमिनियम ह्या गोष्टी बऱ्याचशा चायनामधनं येतात. हो. सोलर पॅनल बसवतो आत्ता जगात सगळ्यात जास्ती सोलर पॅनल बनवायची कपॅसिटी ह्याचीच आहे, चायनाचीच आहे. ते चायनामधनच येऊ शकतं. ते म्हणजे कसं आहे ना की तुम्ही चायना बॅन करा सगळ्यात चायनाला करू बॅन शकतो. करायच्या आधी आपल्याला आपल्या घरात, म्हणजे आपल्या भारतात बनवलेले प्रोडक्ट्स आधी ती प्रोडक्शन कपॅसिटी जनरेट करायला लागणार भारतामध्ये. आणि आणि त्याकरता डुईंग इज ऑफ बिझनेस एक्झिक्यूट करायला लागणार, जे अजून बरोबर. केलंच नाही. आपल्या इथं कसं- एक धंदा काढायला इतकं हो. हे येतं, म्हणजे तुमचं काय म्हणतो ना, मला तोंडचं 100 पाणी पळतं. सर्टिफिकेट काढायला लागतात. एक तेच ना, मग तेच entrepreneur सांगतो आहे की तर. तुमच्या तोंडचं पाणी पळतं ग. बरोबर. एक व्यवसाय सुरू करायचा म्हणजे नुसतं काय शॉपॅक काढला आणि व्यवसाय ते. सुरू केला असं होत नाही. त्यांचं असं होतं की शॉपॅक काढलं ना, आता शॉपॅक बंदच झालं, आता कोणी ग्राह्य मग तेच म्हणतोय ना मग तुम्ही की उद्योग 100 आधार गोष्टी काढा. बदलतात. मग उद्योग आधार काढा, तर आता त्यांनी उद्योग आधारचा उद्यमच करून टाकला. आता झालं का, म्हणजे झालं MSME झाले, लागले म्हणजे सगळीकडनं. सारखे तुमचे 12 वाजतात. मग तो जीएसटी काढा, मग हे हो. करा, मग सगळे लोचे एकात एक आपल्याला खूप आहेत. चायनाच्या लेवलवरती पोचायला आणखीन वेळ लागेल. मी असं म्हणत नाहीये की आपण जे करतोय ते काय चूक आहे. आपण जे करतोय ते एक्झॅक्टली बरोबर म्हणजे आहे. मी तुला पण त्याची हो. एक्झिक्युशन जे करणं चाललंय ना लोकांचं, म्हणजे हिट ऑफ द मोमेंट हो, मध्ये हो. नाही करू शकत नाही. तुम्ही. तुम्हाला ग्रॅज्युअली स्टेप बाय स्टेप सगळे बदल आणायला लागतील. आणि मी सुद्धा सपोर्ट मध्येच आहे की चायनीज गोष्टी नाही ह्याच्या नाही वापरायच्या. पण मी mainly सपोर्ट काय- मध्येच आहे, पण त्याकरता आपल्याला होमग्रोन प्रोडक्शनची हो. क्वालिटी चांगली करायला लागेल ना. बरोबर. मेन हे आहे. होमग्रोन प्रोडक्टची तुम्ही प्रोडक्शन चांगलं करायला पाहिजे. भारतासारख्या कंपनीनी मायक्रोमॅक्सचे फोन प्रमोट केले पाहिजेत. मायक्रोमॅक्सनी चांगले फोन बनवले पाहिजेत. मायक्रोमॅक्स जर चायनामधनं रिब्रँड केलेले फोन इथे आणून मायक्रोमॅक्सच्या नावाखाली विकतंय, त्यामुळे काय मायक्रोमॅक्स ही इंडियन कंपनी तशी म्हणायला इंडियन कंपनीच. अरे त्याचं डबडं तिकडनंच येतं ना. अरे डबड्यापासून सगळं तिकडनं येतं. आजही आपल्याकडे जे OnePlus मेड इन इंडिया जे येतं ना मागे, तर त्याचे सगळे कंपोनंट्स हे चायनातनं येतात, इंडियामध्ये असेंबल होतं. तर त्याचा मेक इन इंडिया लावून काय उपयोग नाही. तर ते टेक्निकल फेलियर म्हणायला माझं लागेल. म्हणणं की तुम्ही व्यवसाय करणं सोपं करा.
एक्झॅक्टली, तिथे. मी तेच म्हणते, की तुम्ही व्यवसाय करणं व्यवसायाला सोपं केलं. एवढ्या बाउंड्रीज घातलेल्या आहेत की तुम्ही याच्यामध्ये याच कॅटेगरीमध्ये असंच अरे करू द्या ना, आज आम्हाला अमेरिकेमध्ये व्यवसाय करू द्या. अमेरिकेमध्ये तू 2 दिवसात व्यवसाय सुरू करू शकतेस तुझा, हो इन्व्हेस्टमेंट पासून. हो. इथे आपल्याला बँक लोन घ्यायला किती नाकी नऊ येतात अगदीच. साधं, कारण आपल्याला 100 जजमेंट्स मधनं द्यायला लागतं बरोबर आहे. बँकेच्या. म्हणजे हे ते का ते आहे का, मग आपणच तुम्ही ह्या मग सगळ्या आम्ही गोष्टी- कसा विश्वास ठेवायचा की बरोबर. तुम्ही मग किती गोष्टी करणं आहे ना एक छोटा म्हणजे बिझनेस उघडायचा म्हटलं. कसं होतं की आताच आपणच बघतो की असं होतं की आता आपल्याला स्टार्टअप करायचंय, पण स्टार्टअप करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही आहेत, म्हणून तर आम्ही बँकेकडे जातोय की आम्हाला स्टार्टअपसाठी पैसे द्या, म्हणजे आम्ही आमचा व्यवसाय सुरू करू. पण त्याच्यासाठी त्यांनी असे नोंद घालून ठेवले की तुम्ही 2 वर्षाचं तुमचं ITR झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत. एखाद्याला नसेल ITR त्यांनी फाईल केलं, पण आता त्याला इच्छा झाली की आपण बिझनेस सुरू करावा, पण तो माणूस करू शकत नाही. 2 वर्ष हरी करत बसा. तेच आहे ना की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला अडथळेच खूप आहेत, ब्युरोक्रॅटिक अडथळे आहेत, त्यामुळे मग ते करताच येत नाही. म्हणजे तुम्ही सगळं काही तुमच्याकडे असून आणि सुद्धा तुमचा बिझनेस हा कायम तुम्ही प्रॉफिटमध्येच दाखवा. अरे तुम्ही आत्ता नवीन बिझनेस आहे तर तो प्रॉफिटमध्ये नाही दाखवता येत. असं सडन प्रॉफिट होतच नाही, पहिले लॉसेसच होतात. एखादा बिझनेस जर नाही, तुम्हाला काही पर्टिक्युलर अवेल करायचं असेल त्याच्यातलं, तर त्याकरता जाणून बुजून तुमचा बिझनेस प्रॉफिटमध्ये दाखवा. हे फार चुकीचं आहे, जे करावं लागतं. आणि आपल्या इथं सगळे व्यवसाय आहेत ना, हे सर्व्हिस इंडस्ट्रीला लक्षात ठेवून केलेच नाहीये. आपल्या इथं जी काही सर्टिफिकेट्स येतात, जी काही नॉर्म्स येतात, जे काही सगळं रिलीज होतं ना, हे सगळं व्यावसायिक म्हणजे दुकानदार लोकांकरता केलेलं आहे. दुकानवाली लोक म्हणजे कपडा विकणारी, म्हणजे ज्यांचा रोजचा सेल्स दाखवता येतो त्यांना, तसल्या लोकांकरता बूट, चप्पल, साडी, म्हणजे जे इसेन्शियल्स जे विकतात रोजचं, रोटी, कपडा, मकान, ह्या 3 इंडस्ट्रीजमध्ये जे काम करतात त्या लोकांकरताच बनवलेले सगळे नॉर्म्स आहेत. कारण काय, गव्हर्नमेंट असं आयडेंटिफाय करते की या व्यवसायात लोक जास्ती आहेत. म्हणजे हे आपल्याला म्हणून मग सर्व्हिसवाल्यांची सरसकट गाण मारतात. जेव्हा तेच नाही, आपण पण फेस केलंय की GST केल्यानंतर सेल्स दाखवा. अरे पण आमचा व्यवसाय बंद आहे सध्या, तर आम्ही सेल्स कुठनं दाखवू? तेच सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत ते सर्व्हिस दिल्याशिवाय GST घेणारच नाहीयेत. आणि असं झालंय की आपला व्यवसाय नेम GST मध्ये बसतोय की नाही ह्याच्यापासून क्वेश्चन मार्क आहे की अरे तुम्ही हे करायचंय की नाही करायचंय. कारण काय, त्यामुळे तुम्हाला तुमचा दाखवताना व्यवसाय काहीतरी वेगळा दाखवायला लागतो. की तुम्ही एंटरटेनमेंट मध्ये आहात की तुम्ही थिएटर मध्ये आहात की बरं, एंटरटेनमेंट मध्ये सुद्धा इक्विपमेंट रेंटिंग वगैरे असले काहीतरी आहेत. स्टुडिओ रेकॉर्डिंग वगैरे ह्यांच्याकरता काही बनवलंच नाही. फोटोग्राफी आहे, पण व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा नुसतं ऑडिओ रेकॉर्डिंग घडतं, हे ह्यांना रॅप अराउंडच नाहीये काही टॅक्सेशन इंडस्ट्रीमध्ये या गोष्टी. म्हणून व्यवसाय विविध असू शकतात, हे नाही. मग कधी तुम्हाला तुम्ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या इन्स्टिट्यूट ह्या करताच बनतात, कारण सगळे शिकवण्याच्याच लाईनीमध्ये. कारण काय, सर्व्हिस अवेल करून घेण्याच्या लाईनीत कोणी नाहीच आहे. मग काय करायचं, आणखीन बावळट बधीर लोक आपल्यासारखी बाहेर पाडायची. आम्हाला नीट आपण जे काम करतो ते तर आपण टॅलेंट दाखवू शकत नाही. जे काही कामं आहेत ती सगळ्या वरच्या 1% कडे जातात. म्हणजे काय की तुम्ही स्वतःचं काही नवीन करू शकत नाही. तुम्ही स्वतःचं काहीतरी नवीन करत असाल तर तुम्हाला 100 लोक शिव्या घालणार की हे काय करतोय फालतूपणा. जसं आपण पॉडकास्ट सुरुवातीला करताना लोक म्हणले हे काय आहे, हे 2 तास गप्पा, हे कोण ऐकणार. ज्यांना ऐकायचंय ते ऐकतील, ज्यांना नाही ऐकायचं ते नाही ऐकणार. तुम्हाला डिटर करणारच आहेत लोक खूप. पण जेव्हा तुम्ही डिमांड आहे आणि सप्लाय करत नाहीये, कारण काय तुम्हाला वाटेल की ह्याचं काय होईल, असं जेव्हा करायला लागाल तेव्हा काही मार्केटच क्रिएट होणार नाही कुठल्या गोष्टी करता. बरोबर. तर आपण असं करतोय की आपण शक्यतो पहिले पडतोय ह्याच्यात, बाकी काही नाहीये. आणि ह्या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे लोक आता त्याच्यामध्ये स्टुडिओ इंडस्ट्री तर अजून खूप लोकांना कळालीच नाही की एक्झॅक्टली काय नाही. आणि स्टुडिओज म्हणजे आता असं झालंय की स्टुडिओज आणि लोकांचं असं झालंय की गाणं करायला किती वेळ लागतो.
अरे सगळ्यांना हातात सॉफ्टवेअर्स मिळाले आहेत, पण तुम्ही सॉफ्टवेअर्स वगैरे हातात मिळाली आहेत, पण किती लोक पायरेटेड सॉफ्टवेअर वापरतात आणि किती लोक पेड त्यांच्या खरेच खिशातनं पैसे घालून ती विकत घेतलेली सॉफ्टवेअर्स आहेत. मग मला काही रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट नको का ह्या गोष्टीवरती? मॅटर करतात ना ह्या गोष्टी पण. मग मला जर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटच काही मिळत नसेल ह्या गोष्टीवरती, तर मग मी करूच कसं? आजकाल झालंय कसं की नुसते 4 युट्यूबवर व्हिडिओ पाहिले की लोक स्वतःचा डायरेक्ट स्टुडिओ टाकतात. कारण काय पैसे असतात तुमच्या खिशात, 4-5 लाख रुपये असतील तर तुम्ही एका खोलीचा स्टुडिओ तयार करू शकता. हो, पण तुम्ही जे लोक करतायत तसं तुम्ही देऊ शकताय का? तुम्ही ती क्वालिटी देऊ शकताय का? का लोक तरफडतात? लोक स्टुडिओमध्ये काम करून घेण्यासाठी. ऍक्च्युअल ज्यांनी नॉलेज घेतलंय त्यांचं काहीच नाही ना. 4-4.5 लाख रुपये टाकून जे शिकून घेतात हे सगळं, मग त्यांना रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट नको का काही शिक्षणाचा? डॉक्टरांना तुम्ही हे बोलत नाही की तुम्ही हे लिव्हरचंच ऑपरेशन आहे, एवढं काय 15,000 काय लिव्हरच्या ऑपरेशनचे, असं नाही म्हणत. 15,000 नाही घेत रे बाळा, 50. नाही म्हणजे मी एक हे सांगतोय की एक हायपोथेसिस काय म्हणतोय, हायपोथेसिस सांगतोय मी की समज तू दीनानाथमध्ये ऍडमिट झाली, लिव्हरला सूज आहे, लिव्हरचा एक पार्ट काहीतरी हे करायचं, ऑपरेशन करायचं त्याचं, तर डॉक्टर म्हटले की हे सगळं एस्टिमेट येईल, डॉक्टरांच्या खर्च सकट तुम्हाला हॉस्पिटल देतं. मग तुम्ही हॉस्पिटलला म्हणताय हे काढायला एवढे पैसे थोडी लागतात, 5,000 मध्ये करून टाक, असं नाही बोलू शकत. माणूस काय करतो, जनरल माणूस जो असतो तो गपगुमान ते करतो का? कारण त्याच्याकडे इन्शुरन्स असतं. नाही, त्याने पहिले विचारतात ना ते तुम्हाला की मेडिक्लेम आहे का? जर तुमच्याकडे मेडिक्लेम असेल तर 306 करून लावतात. हो, सगळे पैसे काढतात ना. मी असं म्हणतोय की तुम्ही तिथे बार्गेन करत नाही, पण जेव्हा कोणी ह्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतं, लोकांना समजतच नाही की हे करण्यामध्ये किती वेळ गेलेला असतो. बरोबर. लोकांना फक्त मी माईक समोर गेलो गायलं, नाही मी माईक समोर गेलो, 4 गाणी गायलो, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम वगैरे ह्याच्यावरती सेल्फीजचे फोटो टाकले, झालं, मी झालो, जग जिंकलं, असं असतं. आणि मग ह्या करता एवढंच की ते खूप लवकर हवेत जातात. हो, मग मी तेच म्हटलं ना की मग तसं करण्यापेक्षा मी माझ्याकडे जे आहे त्या गोष्टीचा मी सदुपयोग करून घेतो. मला असे क्लायंटच नकोय की ज्यांना कळतच नाही की ह्या ऍक्च्युअल सर्व्हिसची कॉस्टिंग काय. हो, आणि असेही क्लायंट नको आहेत की जे पैसेच देऊ इच्छित नाहीत. हो, तेही आहे. किंवा म्हणजे तुला असं म्हणायचंय की जे टांगा लावून जातात, हा ठीक आहे, म्हणजे तोही आहे, पण तो काय तो एक घटक आहे व्यवसायातला. तो आपण बॅड पॅच म्हणू शकतो त्या गोष्टी. बॅड पॅच नाही, कसं आहे माहितीये का, तू कितीही म्हटली तरी नाही कितीही म्हटलीस ना तरी सुद्धा हे बॅड ऍक्टर्स हे सगळ्याच बिझनेसमध्ये आहेत, जसे तुझ्या आहेत तसे ह्याच्यातही आहेत की नाही. सो बॅड ऍक्टर्स हे सगळ्याच बिझनेसमध्ये असणार आहे. त्यामुळे तू काही त्याच्या वरती असा काही तोडगा वगैरे नाही काढू शकत. सो दॅट इज नाही, माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही जे काय करता आहात, तर बोल ना. जर तुम्ही जे करता आहात ते की समोरच्या व्यक्तीचं काहीतरी तिथे इन्व्हेस्ट होणार आहे, तर तुम्ही त्याचा विचार करा की तो माणूस चुना लावण्यासाठी तुम्हाला एवढे पैसे सांगतच नाहीये, तो त्याच्या क्रिएटिव्हिटीचे पैसे तुम्हाला नाही. होतं कसं की इमाने इतबारे काम करणारीच लोक कमी आहेत ना, त्यामुळे प्रत्येक माणसाला चुना लावतोय ह्याच अँगलनी बघितलं. म्हणजे तुम्ही मला ना किती 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ करायचा आहे, तू मला 1,000 करून देशील का, असं जे कोणी विचारतात. कारण मला विचारतात की अगं नाही, त्यांना मग काय असतं, होतं कसं की त्यांना त्या गोष्टीतले फायनान्सेस माहिती नसतात, त्यामुळे तसं होतं. आणि मग पुढे काय करतात ते, मग जो त्यांना 1,000 करून देणार असतं ते त्याच्याकडे जाऊन करून घेतात. आणि लोकांची प्रवृत्ती असं झालंय की अशी झालीय की काही न मिळाल्यापेक्षा थोडंसं मिळालं तरी चालेल, पण ते काही न मिळाल्यापेक्षा थोडंसं जे मिळालं असतं ना तेही ऑलमोस्ट काही न मिळाल्यासारखंच असतं. बरोबर. त्यामुळं ऍक्च्युली त्याच्यावर काम न केलेलं बरं. दॅट इज युअर, कसं आहे, तुम्ही तुमच्या मग एथिक्स मागे टाकता तुम्ही ते काम करण्याकरता. म्हणजे माझ्या बाबतीत पण ह्या गोष्टी आहेत. जर तुम्ही एखाद्या मेकअपचे, तुम्ही एखाद्या लुकचे पैसे सांगितलेत, अगं एवढे कसे काय होतात असं जेव्हा तुम्ही विचारता, पण त्याच्यामध्ये काहीतरी ती गोष्ट मेहनत आहे म्हणून ती गोष्ट तुम्हाला
म्हणजे आणि एक पर्टिक्युलर असंही म्हणता येत नाही की तुम्हाला ते खूप महाग वाटत असेल तर नका करू, असंही नाही तोंडावर म्हणताय. कारण काय शेवटी क्लायंट हा देव असतो. म्हणजे दरवेळेस आपल्याला असं समजायला लागतं, समजायला लागतं की तो त्यालाच सगळं माहिती आहे, आपल्याला काही माहितीच नाही. आणि असेही खूप लोक असतात की ते आपल्याला आपलं काम शिकवायला येतात. खरंच. पण ते कसं तुम्ही एक दिवशी ते टॅकल करायला शिकला की मग तुम्हाला त्या गोष्टींची सवय होत जाते. म्हणजे मी काम किंवा रडणार आहे पैसे करता नाहीच, अख्खं काम करायचं मग म्हणायचं पैसे नाही. लागेल तितके लागेल तितके आर्स झाले ना तरी चालेल, पण काम चांगलं झालं पाहिजे. आणि मग ते लागेल तितके आर्सचे पैसे मागितले की काय यार तू मित्र आहे ना, किंवा अरे मी नंदू काका असल्यापासून येतोय रे इकडे, हा तर मला खूप लोक क्लिशे गोष्ट सांगतात की काकांनी माझ्याकडनं इतके पैसे कधीच घेतले नाही. त्यांना मग मला तेच सांगायला लागतं की काका होते, मी आहे. आणि काकांना व्यवसाय कधी म्हणजे त्यांनी त्या हिशोबाने कधीच पाहिलं नाही. त्यांनी एक हॉबी, एक स्वतःला सॅटिस्फॅक्शन, या सगळ्या गोष्टी. सॅटिस्फॅक्शन नाही, त्यांनी फुल टाइम जेव्हा ते करायला गेले ना तेव्हा सुद्धा त्यांच्याकडे सगळं सिक्युरिटी होतं. व्यवसायाची, व्यवसाय करत होते किंवा व्यवसाय सोडल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे पेन्शनची सिक्युरिटी होती. आता आपलं जेव्हा ब्रेड अँड बटर ही गोष्ट आहे तर ही कॉस्ट होणारच आहे. त्याशिवाय नाही करता. पैसे द्या आणि काम करून घ्या, हे आणि मी कसं आहे, निगोसिएशन करताना माणूस फार तर काहीतरी 10% वगैरे कमी करेल, त्याहून जास्ती नाही करू शकत. म्हणजे बाकी लोकांची बिलं, बाकी कशी बिलं पे करायची. नेहमी मला समोरच्याला हेच म्हणायचंय की तुम्ही जिथं येता त्या माणसाला ती गोष्ट फ्री नाही मिळत. आम्हाला एमएससीबी ही गोष्ट तुम्ही फ्री मध्ये वापरा, आम्हाला कधीच एमएससीबी आम्हाला कधीच म्हणत नाही की तुमचा स्टुडिओ आहे ना, तुम्हाला नको तुम्ही बिल नाही दिलं तरी चालेल, फुकट वापरा. आर्टिस्ट लोक म्हणणार आहेत का आम्ही गाऊन गेलो, नको तुझ्या खात्यात सगळं सॉरी मध्ये आम्ही थँक्यू मध्ये करतो, थँक्यू. मला ही जी थँक्यू मध्ये करायची प्रवृत्ती आहे ना ही अजिबात आवडत नाही. मग ऍटलिस्ट मी असं तरी मेक शुअर करतो की मला काही, कारण काय तू मला 5,000 रुपये दिले आणि मला सांगितलं की सिंगरचे वगैरे सुद्धा तू पैसे दे, मग कसं परवडणार ना मला, मग मी ते काम नाही करू शकत. बरं, आम्ही इक्विपमेंट्स वरती एवढा खर्च केलेला असतो की ती अपग्रेड राहायला लागतं. त्या गोष्टीमध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजीशी अपग्रेड करायला लागतं. त्यांना पडलेलं नसतं त्या गोष्टीचं काही. पण ह्या विपरीत मी कपडा विकणारा, तागे विकणारा वगैरे असतो तर मी ते करू शकतो. कारण काय त्याला स्कोप आहे करायला, पण ह्याला नसतो स्कोप. पण लोकांना कळत नाही. आपल्याकडे लोक अजूनही प्रत्येक व्यवसायाकडे सर्व्हिस वेगळं आणि मॅन्युफॅक्चरिंग वेगळं या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघत नाही. आपल्याकडे सगळे व्यवसाय हे वाण्याच्या दुकानासारखेच बघितले जातात. मला पण असं होतं की अगं कर ना, एवढं काय, तुला 4 देते मी, म्हणजे 4 क्लायंट देते, पण तू 200 मध्ये कर. अरे 200 पण ते म्हणतात खरं, पण असे 4 क्लायंट तुम्हाला कधी मिळतच नाहीत. ते 4 क्लायंट तुमच्याकडे कधीच येत नाहीत. ते लोक म्हणतात की मी आणखीन लोकांना तुझ्याकडे आणेन, तर हे कधीच होत नाही. दुसरी गोष्ट, मी नेहमी येईन तुझ्याकडे, हेही कधीच होत नाही. कारण काय, तुम्ही समजा एक नाटक केलं तर तुम्हाला पुढचं नाटक करायची लहर समजा 15 वर्षांनी आली तर मला काय उपयोग झाला याचा, काहीच नाही. तुला खरं सांगते की आतापर्यंत मी नाटकाचे जे काय नाटक करणाऱ्यांचं नाटकच असतं पहिली गोष्ट. नाही, मला पैसे कधीच मिळाले म्हणून मी माझं असं जनरली लोकांना म्हणणं असतं की ढापाढापी करण्यापेक्षा ओरिजिनल स्कोर करा. म्हणजे ते काय होतं, तुम्हाला क्रिएटिव्हिटी तुमची वापरता येते, पण प्रत्येक अॅमेच्युअर जो करणारा असतो त्याच्याकडे पैसे, बजेटच असतं त्या गोष्टीचं, असं नाही. म्हणजे ती गोष्ट माझी पण, मला पण म्हणलं ना मध्ये 2-3 वर्षापूर्वी जे आपण एक मॅथॉलॉजी फिल्मचं आलं होतं बघ, ते येऊन केले आणि मग त्यांचं बजेट, आणि नंतर त्यांचं बजेटच कोलमडलं आणि 30 मेकअप करायचे होते. बरं, 30 मेकअप करायचे तर मग 500 रुपये डे कसं जमणार? 30 लोकांचे मेकअप करायचे, मॅथॉलॉजी मेकअप आहे, तुम्हाला पार्वती करायची समोर, तुला ना तिथे पाट्या टाकणारं कोणीतरी हवं होतं. म्हणजे तू जर 500 रुपये डे हा मेकअप सांगितलास ना तिथे, तर तू त्यांना ऍक्च्युली 150 रुपयाचंच काम दिलं पाहिजे, असं हे असतं. मेकअप मध्ये होऊ शकत. अगर मेकअप होतं की आजही लोक करतात की आजही. अरे मग मी बी ग्रेड, डी ग्रेड, झेड ग्रेड केक फासू का? मग फासायचा
हसायचा. नाही ना, ते माझ्या ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली आपले एथिक्स असतात, एथिक्स समोरच्याला चांगलं दिसणार नाही, एक्झॅक्टली एथिक्स मध्ये चांगलं दिसणार आणि नाही. तू माहितीये का, तू तुझं 100% देऊन सुद्धा समोरचा हे म्हणणार नाही की फिल्म काहीतरी होती पण मेकअप भारी झालेला, असं कोणीच म्हणत नाही. हो, असं नाही म्हणत. त्यामुळं म्हणजे काय माहितीये का की एकंदरीत कोणाचं ह्याकडे लक्षच नसतं. बरोबर. सगळ्यांना नाही, आणि सिनेमामध्ये मेकअप करणारे कधी महत्वाचे नसतातच टेक्निकली आपल्याकडे पाहिलं तर. हा, अजूनही पण मी तुला म्हणलं ना की थोडं तू सांग ना, टीव्हीवरती किती मोठे अवॉर्ड होतात, त्याच्यात मेकअप करणाऱ्यांना पहिले कधीच ते सगळे अवॉर्ड डिलीट, ते सगळे कटसीन्स मध्ये असतात. ते सगळे शो सुरू व्हायच्या आधी लोकांना टेक्निकल अवॉर्ड दिले जातात. त्याच्यामध्ये त्यांनी क्रायटेरिया धरायला पाहिजे. नाही, मिळतो. मी हे फिल्मफेअर मिळतो मेकअप करता, पण इश्यू असा आहे की तो जो फिल्मफेअर मिळतो ना, ते टीव्हीवरती तो कधी दाखवलाच जात नाही. कारण का त्यांना सुरुवातीला पटकिनी देऊन टाकतात सगळे ते. तुम्ही स्क्रीनवरती दाखवा, तो माणूस तिथे काम करत असतो, त्याची टीम काम करत असते. त्यांना फक्त कोण दाखवतंय? बेस्ट ऍक्टर, बेस्ट ऍक्ट्रेस, बेस्ट मूवी, बेस्ट डिरेक्टर आणि कधी कधी म्युझिक डिरेक्टर. मराठीमध्ये तर सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत वगैरे असलं पण मिळत नाही. म्हणजे मिळतात पण ते टीव्हीवर दिसत नाही. आणि लोकांना फक्त त्याच गोष्टीवर विश्वास होतो जे त्यांना टीव्हीवर दिसतो. बरोबर. जो दिखताय वही बिकताय, विषय हाय. तर त्या गोष्टी कॉमन आहेत आणि आता ते तर होणारच. म्हणजे तुम्ही त्याला किती अवॉइड करणार हे करण्यापासून, हे होऊच नाही शकत. आहे असं सगळीकडनं सगळं चालू आहे आपलं, पण सगळे प्रयत्न सगळ्या. पण हेच आहे की जसं तू किंवा मी काय म्हणतो, ते एकच गोष्ट आहे की आपले एथिक्स सोडून नाही काम करू शकत. हा विषय आणि हे एथिक्स काय आम्ही असं नाही, पण हे वडिलोपार्जित आहेत असं म्हणू शकाल तुम्ही. हे एथिक्स जे आहेत हे वडिलोपार्जित आहेत की नाही, काही हे घालून दिले, घरातनं घालून दिलेले आहेत. त्यामुळे नाही करू शकणार. काम करणार तर चांगलंच करणार, नाहीतर स्वतः करता करेन किंवा निर्माण करेन, डिमांड निर्माण करेल त्याकरता. म्हणजे मला एका पॉइंट ऑफ व्ह्यूला असं वाटलं की लोकांना फुकट चेहऱ्याला आपलं हे लावून किंवा आपले प्रोडक्ट वेस्ट करून ती क्रिएटिव्हिटी आहे, हे मला 100% मान्य आहे. मी माझं 100% दिलंय, हेही मला मान्य आहे. म्हणजे मला मान्य आहे, ते त्यांना मान्य नाही ही गोष्ट वेगळी आहे की त्यांना ते 100% कधीच वाटत नाही. हो, तर मी माझा प्रयत्न केलाय, पण त्यांनी मला त्याचा 1 रुपया सुद्धा दिलेला नाहीये शाब्बासकी म्हणून. तर असं आतून वाटलं पाहिजे ना, हे आतूनच वाटत. तू शाब्बासकी, मी छोटीशी डिमांड आहे की तुम्ही 1 रुपया द्या त्या गोष्टीचा. कारण काय फ्री गोष्टी ज्या असतात त्या कधीच ग्राह्य धरता येत नाहीत. त्याकरता हे तेच म्हटलं ना, त्याकरता हे आतून वाटलं पाहिजे, जे आतून कधी वाटणारच नाहीये. की त्या गोष्टींना व्हॅल्यू मिळत नाही तिथे. तर जेव्हा ती पैशामध्ये काउंट होते तेव्हा त्याला व्हॅल्यू मिळते. बेसिकली कसं आहे माहितीये का, तू आत्ता आपण जे करतोय ना, हे डेड बॉडीला उठ म्हणल्यासारखं करतोय, ते कधीच होणार नाहीये. म्हणून आणि जे वरती 1% क्रीम मध्ये जे आता लोक खेळतायत ना, त्यांना क्रीम मध्ये राहण्याकरता दुसऱ्या लोकांना पाण्यात ठेवायला लागतं. बरोबर आहे. त्यामुळे ते तुम्हाला वर कधी येऊ देत नाही. बरोबर आहे. म्हणून मग जेव्हा मी निकी ट्युटोरियल्स जे आहेत, जे निकीचा चॅनल जेव्हा मी फॉलो करायला लागले, तेव्हा मला वाटलं की का मग आपणच आपल्या चेहऱ्यावरती वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करू नयेत असं मला वाटलं. आणि मी त्याच्या छोट्या छोट्या प्रयत्नात लागले, जे माझे 4 ते 5च व्हिडिओज आहेत युट्यूबवरती. नंतर आपल्या लॉकडाऊनमुळे तो खंड पडलेला आहे, पण मला असं वाटतं की करायला लागू आपण परत. काय आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर त्या गोष्टीचं पूर्णपणे अवेलेबल आहे, त्यामुळे ते नाही करत. त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम. लोकांनी पाहणं न पाहणं ही गोष्ट वेगळी आहे, पण मी माझ्या समाधानासाठी या गोष्टी नक्की करणार आहे की मी स्वतःला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. एक्झॅक्टली. म्हणजे आपण बेसिकली हे करण्याऐवजी आपण मार्केटच तयार करायचं काहीतरी दुसऱ्या गोष्टी करून. म्हणजे आता असं आहे की ह्या लॉकडाऊनच्या याच्यामध्ये मी जसं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जाते की बाबा तर मास्क आहेत, तर कोलॅबरेशन मध्ये मास्कचं काहीतरी हे करणं किंवा ऍडव्हर्टाइजमेंट करणं, सेल करणं. त्यानंतर आता गणपती आहेत, तर गणपतीसाठी काही गोष्टी मार्केटमध्ये आणणं आणि त्याचं कोलॅबरेशनमध्ये काही करणं, ह्या माझ्या पुढच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीजमध्ये आहेत. शिवाय जे आश्मी आहे तो सो कॉल्ड नुसतं स्टोअरचं एक छान मला फूल बघायचंय मोठं. हो, आणि आम्ही म्हणजे आता त्याच्याबद्दल सांगायला हरकत नाही की
आश्मी स्टोअरही आता फुल फ्लेज आम्ही एका ऑनलाईन साईटमध्ये तयार करतोय आणि आमचे मित्र वगैरे आम्हाला सगळं ते करण्यामध्ये खूप मदत करतायत. तर इन द व्हेरी नियर फ्युचर ताईचं स्वतःचं ऑनलाईन स्टोअर असेल, म्हणजे स्वतःची साईट आहे असेल ई कॉमर्सची. त्या साईटवरती तुम्ही अवेलेबल असलेले वेगवेगळे प्रोडक्ट्स विकत घेऊ शकता. हो, आणि मेनली मला त्याच्यामध्ये ज्वेलरी ही माझ्या स्वतःचा खूप मनाला भावणारा विषय आहे की मला स्वतःला खूप आवडते ज्वेलरी, आणि मी ज्वेलरी डिझायनिंग पण मला येतं करता, मला ज्वेलरी मेकिंग पण येतं करता, सो दुरुस्तीच्या गोष्टीही मला करता येतात. सो मी त्या क्षेत्राकडे पाहिलं की का आपण ह्या क्षेत्राकडे जात नाही आहोत, की लोकांना त्याची आवड आहे. कारण काय असं होतं की मराठी किंवा इतर कुठल्याही, म्हणजे एक स्त्री म्हणली किंवा बाई म्हणली तर तिला कानातल्यापासून सगळं लागतं. मग ते असं की मग ते का आपण देऊ नये असं थोडंसं होतं की काहीच घालणाऱ्या, म्हणजे लंकेची पार्वती असणाऱ्या बायका फार कमी आहेत. बरोबर. काही ना काहीतरी ऑर्नामेंट हा इंडियन कल्चरमध्ये आहे. तर आणि त्याच्यामध्ये म्हणून मी नथ हा एक माझा स्वतःचा आवडीचा विषय आहे की मी फक्त नथ मध्ये तो प्रचंड, तू आता मिशोवर करते त्याच्यावर तो प्रचंड सक्सेसफुल झालाय नथचा कॉन्सेप्टच तो चांगला झालाय की नथ ही गोष्ट त्याच्यावर खूप विकली जाते. म्हणजे मला खरंच आनंद वाटतो जेव्हा माझ्या ऑर्डर्स त्रिपुरा, हरियाणा किंवा वेस्ट बेंगाल या ठिकाणी जातात आणि त्याचे चांगले रिव्ह्यूज मला मिळतात की खरंच आम्हाला ती गोष्ट आवडली. तर मग मी असं म्हणलं की मग हा स्वतःचा प्लॅटफॉर्म करायला हरकत नाही. नियर फ्युचर आपण त्याचं काहीतरी खूप छान आणि फॉर्च्युनेटली ऑलमोस्ट ह्या अख्ख्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तू भरपूर ऑर्डर्स त्याच्यावरच, म्हणजे ब्रेड अँड बटर सध्या आपल्या ऑर्डर्स डिस्पॅच करणं आणि त्या लोकांना देणं. म्हणजे आता रिकरिंग इन्कम त्याच गोष्टीतनं होत आहे जोपर्यंत स्टुडिओ बंद असेल. आणि जसं स्टुडिओ ओपन होतो तसं इन्कम होतं. आता चांगलं चालू होतं, परत हे 10 दिवसाचं त्यांनी डोक्यावर बसवलं. नाहीतर कसं आहे ते दोन्ही बॅलन्स करतं एकमेकांना. बरोबर. बट होतं असं की काय म्हणतो प्रत्येक असं काय त्याला आपण म्हणू की प्रपंच चालू असतो ह्या गोष्टी. बरोबर आहे. पण मला एकच आहे की त्याच्यामध्ये मला एक सांगावंसं वाटतं की कोणी जर लॉजिस्टिक्स वाले जे आहेत की त्यांना खरंच माझ्या सगळ्या या व्यापामध्ये जर मला इंटरेस्ट आहे, त्यांना जर त्यांनी काही त्याच्यामध्ये आपलं देण्याचं किंवा त्यांचा बिझनेस आणि माझाही काही कोलॅबरेट करून या त्यांची काही मला चांगलं ऑफर्स मिळाल्या किंवा काय मिळालं की आम्ही तुमचे लॉजिस्टिक पार्टनर व्हायला तयार आहोत, तर मला हे खूप आवडेल. कारण की मी खूप वेगवेगळ्या कंपन्यांशी लॉजिस्टिकबद्दल बोलतेय. लॉजिस्टिक्स की जे माझं सगळे डिस्पॅच आणि हे स्वतःचं करू शकेन मी, जी गोष्ट मी दुसऱ्यांवर सध्या अवलंबून आहे. तर ते जर खरं मिळालं तर ती गोष्ट खूप छान होऊन जाईल माझ्यासाठी की पुढच्या ह्याच्यामध्ये येणाऱ्या म्हणजे एकदा आपलं जेव्हा बसेल तेव्हा मग ते करता येईल. बरोबर येईल करता इन्क्लूड करता येईल. येस. सो मला असं वाटतं की आजचा एपिसोड आपण संपवू शकतो ह्याच्यावरती. सो ताईचं आश्मी नावाचा चॅनल आहे यूट्यूबवरती, तर तो चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा तिथे जाऊन. आणि माझ्या काही येणाऱ्या ज्या काही कुकिंग रेसिपीज मी लॉकडाऊन मध्ये खूप ट्राय केल्यात ऍक्च्युली, पण त्या मी ॲज शूट केल्या नाहीत कारण का काही गोष्टी ह्या ट्रायल अँड एरर मध्ये होत्या. काही गोष्टी मला खूप कॉन्फिडेंटली बनवता येतात, त्याच्यामुळे त्या मी नक्की त्याला काहीतरी करण्याचा आणि त्याच्यावरती काही शेअर करण्याचा नक्की विचार करेन की युट्यूबला आपल्याला टाकता येईल. नक्की. सो तिचा चॅनल बघायला तुम्ही विसरू नका, डिस्क्रिप्शनमध्ये असेलच त्याबद्दल. आपल्या नेहा स्टुडिओजच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसं वाढतातच सबस्क्रायबर्स, पण तरी सांगतोय. आय एम थँकफुल. ह्या लॉकडाऊनच्या ह्याच्यात ऑलमोस्ट 3000 सबस्क्रायबर्सनी वाढलं चॅनल. तो थँक्यू सो मच की तुम्ही सबस्क्राईब करताय. रेग्युलर लिसनर्स, अँकर, स्पॉटिफाय तिकडं सगळीकडे पण भरपूर सबस्क्रायबर्स आणि हे वाढलेले आहेत. सो आय एम व्हेरी थँकफुल फॉर दॅट ऑल्सो. आणि बाकी काय, माझं इंस्टाग्राम हँडल आहे @wix.ward. तुम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो करायचं असेल. नेहा स्टुडिओज आहे, studios_नेहा. आणि ताईचं आहे आश्मी # मेकअप #.
हॅशटॅग तुझं इंस्टाग्राम हँडल? हा सॉरी, ashmi_makeup_art. ashmi_makeup_art हे ताईचं इंस्टाग्राम हँडल आहे. आणि फेसबुक पेज पण त्याच नावाने आहे. स्टुडिओचं ashmi पण मेकअप आर्ट आहे. नेहा पोळ हा नेहा माझा पोळ तिचं स्वतःचं page पेजही आहे. त्याच्यावरती तुम्ही सबस्क्राईब करू शकता. मिशो नावाच्या ऑनलाईन मार्केट काय माझं त्याला स्वतःचं store आहे त्याच्यावरती तिचं स्वतःचं स्टोर आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती त्या आश्मी तर स्टोर तोही- हॅशटॅग नावाचं स्टोर आहे, तर नक्की तुम्ही एकदा त्याच्यावर हॅशटॅग आश्मी स्कोर का आश्मी स्कोर? आश्मी स्टोर हॅशटॅग नावाचं माझं स्टोर आहे. ओके, त्या स्टोअरला त्याच्यावरती. तुम्ही जाऊन त्यावर मी सप्लायर आहे, तर त्याचा पण तुम्ही पुरेपूर सध्या मी ते काय लॉकडाऊनमुळे ही गोष्ट जी आहे ती आउट ऑफ स्टॉक टाकलेली आहे, पण इन स्टॉक होणार आहे जसा लॉकडाऊन संपेल तसा. सो त्याच्यावरही तुम्ही जरा लक्ष घालू शकता. हो. आणि काय बाकी सब चंगा चल रहा है. बाकी काय एकदम बाकी हे झाल्यावरती परत लॉकडाऊन संपल्यावरती नॉर्मल हे सुरूच होणार आहे एपिसोड्स वगैरे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि ओके देन बाय. बाय. हॅव अ ग्रेट डे.